माझी तेवढी ताल घालायची. अहो येतो वहिनी, कधी घालायची? सगळीच काही एकसारखी नसत्यात भात घालणारी. अगं कुट्टा निघालीस म्हणली, मोसाळ घालीन म्हणली डोक्यात. लाकूड घाऊ द्या, तिथं दगड असू द्या, वीट असू द्या किंवा झाडू असू द्या, घेणार तशी कमकन कमराट्यात घालणार. मग आता तुम्ही ते दोन्ही बाजूला तुम्ही जोर जोरात बडवणार, बैल हलणार की नाही. कांतीला कोणी सांगू नका, त्या मंदिरात गेल्यावर छाला बिला म्हणायचं. हे मी लांबनच ऐकलं, पण त्या हिला कोणी सांगितलंय आणि हिला कुठं माहितीये. आता सगळ्या पाया बिया पडून आम्ही अशी उभी राहिलो बघा. ए छाला पटकन. एक वारली जना म्हणून, ती मांगाची होती. भेटायला गेले तिला. मला आवाजानं म्हणली, कांती आलीस तू? तर म्हणलं हो अगं आका. म्हणली दिसत नाही ग मला एवढं बेकार वाटलं ना. म्हणली रडू नकोस, आता काय करू, माझ्या नशिबाला आलंय तर. मग मी काय करायचे, वडायचं सरा 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 पाणी, त्यांच्या भांड्याला भांडं लावून वतायचं. नको ग बाई, ते मी बघून येईन, तुम्हाला काय करायचे. ओ ते काय सांगायचं नाही, तिकडं आम्ही काय कोण जात नाही. आणि ते मी म्हणलं सांगायचं असलं तर सांग, फक्त एवढंच सांग, किती घरं कुठं आहेत. मी त्याला आपल्याच ताटात आणि आपल्याच वाटेत जेवायला वाढणार. आंब्याचं झाड होतं आमच्या घराच्या बाजूला. तो माणूस सकाळी सकाळी पाणी घालायला यायचा. आला की म्हणलं कोयताच घालायचं. आम्ही 5 परतावण्याला फिरताना म्हाताऱ्याला कळलं की हिचं लग्न झालं. मला म्हणली तू उद्या शेताला काय राखायला येऊ नको, आलं की भिरकावायचं, बिह्याचं नाही. मला कुठंतरी वाटायचं हो की पहिलं का होईना आपण म्हणजे ते विसरू नये. काय काय गोष्टी असतात त्या कुठल्याही जातीचं असू द्या, ते कधीच विसरू नये. उभा एक आडवे 2, गाठीचे 3, गायला पाय 4, हाताची बोटे 5, उलटे 3 6, गुरवाचे शिंग 7, धनगर काठी 8, संध्याची पळी 9, एका उपूचे 10. मग माझ्या बहिणीच्या मुलीला म्हणलं, अगं सुमे तेवढी जनीला घेऊन ये ग. ती म्हणली ही ना हिचं नको तेच काहीतरी असतं, त्या जनीला कुणी उचलून आणायची. गाव माझं बिबवी, म्हणजे सासर बिबवी, माहेर निजर. बर. मग ज्या वेळेला मी लहान होती तेव्हा आम्ही कल्याणला राहायला गेलो, माझी आई आणि मी. कल्याण म्हणजे मुंबई? हां, कल्याण, त्याला कल्याणच म्हणतात. मग माझे वडील होते ते म्हणजे असं जरा एका बाजूनं पांगळेच होते म्हणायला काय हरकत नाही. मला हे सांगा आता, तुम्ही बिबी म्हणलं काय? बिबवी सासर. बिबी सासर. आणि माहेर निजर. निजर. कसं होतं तुमचं निजर गाव, कसं होतं काय? निजर गाव आपलं साधं सिंपलच, असं म्हणजे शहर नाही, साधं सिंपल खेडेगाव. खेडेगाव. आणि म्हणजे हे कोकणामध्ये येतं का कसं? आता ते मधीच येतंय. होय, कोकण वरती राहिलं, हे म्हणजे महाबळेश्वरच्या खाली आलं. बरं बरं बरं. हां, असं कोकण भाग वरती आला आमच्यापासून. अच्छा. मग तिथं लहानपणी तुम्ही काय तुमच्या मैत्रिणी असतील? हो हो, सगळं मिळून वगैरे तुम्ही डोंगर वगैरे फिरायचं? हो, लाकडाला जायचं, गुराकडे जायचं, म्हणजे म्हशी घेऊन जायचं. मग आम्ही तेव्हा म्हशी घेऊन जायचो तेव्हा मग काय करायचं, घाणेरी म्हणजे मसराड. आता तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही. हां, मग त्याला अशी काळी फळं येतात घाणेरीला. बरं. हां, हल्ली लोक खात नाहीत कोण, पण तेव्हा आम्ही असं वटावटा भरून परकर पहिले असायचे, ब्लाऊज आणि परकर. मग ते आम्ही असं मग आणायचं, पोतेवर वतायचं, खायचं. जास्तीत जास्त माझी एकच मैत्रीण जास्तीत जास्त होती, ती माझी नकुशा. मग ते खायचं. चिंचच्या झाडावल्या चिंचा, एक बादली भरून चिंचा न्यायच्या. संध्याकाळपर्यंत येस तोपर्यंत त्यात काही चिंच राहायची नाही. बर. घरी खाण्याचं नाही. चिंचा म्हणजे आंबट? ह्या चिंचा आंबट. बर. कुठं आणायच्या त्या? तिथं झाडं गावाला आमच्या भरपूर चिंचची. मग संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम तोच,
चिंचा तोडायचे कशा होत्या? वर चढून होय. हा वर चढवता चढाय काय? हा दोघी पण आम्ही चढायचो. होय. चिंचाव चढायचं, जांभळीव चढायचं, आंब्यावर चढायचं. हा म्हणजे जे पाहिजे पेरूच्या झाडावर चढायचं. हा पेरूच्या झाडावर चढलं तर कमीत कमी अर्ध ठिक तरी पेरू काढायचे, बर. न्यायचे, पेरू खायचे. कसले असायचे? पेरू हे आपले एकदम पिकलेले बी नाही, हा कच्चेच. हा केळं खायची कच्चीच, हम्म. तिथं होती केळं. म्हणजे लावले शेतकऱ्यांनी होती का असं असं? डोंगरात होत ते. होय. कडा होता मोठा. हा कडा म्हणजे तो आत्ता बघून ना अंगात थरथरी भरती. हा पण तेव्हा आम्ही असे बघा ह्याच्यावर चढायचो, हा अंगठा आणि हाताची बोटं. हा पाटलाचा तिथं एक असं समजा त्या डोंगराच्या खोपचाळीमध्ये होतं. हा मोसंब्या खायच्या कच्च्या, हा केळी खायची कच्ची, ती कड्यावर चढून तुम्ही? कड्यावर चढून. होय. हा भीती वाटत नव्हती का तुम्हाला? अजिबात नाही. हा. आता भीती वाटते. होय. मग ते खायचं. परत तुम्हाला सांगते, तुम्ही काळी मैना म्हणता, हा म्हणजेच त्याला आम्ही करवंद म्हणतो. हा मग करवंदीला डिरे फुटतात. म्हणजे एक समजा तोडल्यानंतर कवळं असं फुटतं, हा ते आणायचं असं एवढं, हा एक पिंडीभर. हा एक म्हाळुंगीचं झाड म्हणून असते, बर. हां, त्याचे आणायचे एवढं. माळंगी झाड कसलं असतं? काय असतं ते? ते झाड आता ते कोकणातच म्हणजे आमच्या तिकडेच असतंय ते. बरं. त्याचा काय उपयोग? ते आणायचं, त्याचा पाला काढायचा, त्याच्या अशा शिरा, ते साल काढायची वरची, हा ते खायचं. बर. हं. मग करवंद खायची, जांभळं खायची, काय असेल रानात ना हा. ते खायचं. केळी कसली असायची होती? तुम्ही कच्ची? हा नाही नाही, पण ती अशी मग आता जी गाड्यावर विकायला मिळते ती नाही अशी? नाही नाही नाही, हा. ती देशी केळं. केवढी असायची? अहो एवढी असतानाच सुरुवात, हा त्याला मोठी होऊन कोण देते? मग कच्ची लागायची का चांगली ती केळी? आता चांगली आणि वाईट कशाला बघते कोण? हा तुम्हाला सांगते. आणि आमच्या रामाचे कंदमुळे म्हणून म्हणायचीत ना लोक, आपल्याला काय ते माहित नाही. हा मग पावसाळ्यात त्याला आम्ही खरतवडी म्हणायचो. बर. तर ते एवढासा गड्डा निघायचा खालून, हा तो आणायचा, सोलायचा, खायचा. ती कुठं असायची ती? डोंगरातच. होय. हां, आणि ती काढायचं कसं? काटकी, हा काटकीनं काढायचं. हा ते रानात हातेरी कोण घेऊन जाते? हा तुम्हाला सांगते, एक हेलुंडा म्हणून असतो, बर. तिचाच प्रकार. हा असं समजा जोडी, नवरा आणि बायको. हा मग ते असं रताळासारखं लांब असतं. हा ते पण काटकीनं खोदून काढायचं. पण ते पण ओळखायला एक अक्कल लागते. बर. हां, कारण वेल असतो. हा आता वेल पाहिजे एवढे असतात. हा मग हे दोन्ही वेल आपल्याला ओळखले पाहिजे ना. हा हा हां. ते मग ते आणायचं, सोलायचं, खायचं. आणि ही आणायला तुम्ही कोण कोण जायचं? असायचं मग कधी कधी दोघी असायचो आम्ही, मैत्रिणी तिघी असायचो. हा खेकडे पकडायच्या, मासे पकडायचं, ते काय विचारू नका. होय. विचित्रपणा. हा हा, मासे कसे पकडायचं? मासे हे करायचं, भात बीत काहीतरी टाकायचं नदीला गेले हो. हा आणि कोण साडी नेसलेली असेल ना, हा तिची अर्धी फेडून घ्यायची साडी. बर. हा, हा आणि मासे पकडायचे. मासे कुठले असायचे? मासे आपले नदीला मळा मासा हा आणि काय पितुरडी म्हणायची. आता वेगवेगळे मासे आलेत. पण त्या काळातले अजून सांगाय कोणते कोणते होते मासे त्या काळात? पितुरडी म्हणजे तेव्हा म्हणायची. गाड्या, गाड्या म्हणजे बारीक सुकट म्हणून असती. चिचणा मासा, हा मळा मासा, हा डोकऱ्या मासा, हा असे असायचे त्यावेळेला. बर. ते पकडायचो आम्ही. तर ते पकडायचे आणि मग हे मैत्रिणीनंच करायचं कसलं का होईना, हा. आणि ते आम्हीच खायचं. कुठं करायचे? माझ्या घरी. होय. हा. घरी येऊन येत होते. हा. हे जे मासे पकडायला जाणं म्हणा किंवा तुम्ही ते काढा चढून ते केळी आणायला जाणं, हा, मग हे तुम्हाला खवळत नव्हतं का कोण? कोण जातंय बघाय तिकडं? गाव खाली लांब राहिला बर. आणि हे डोंगरात. हा मग तिथं कोण येतंय बघायला? बर. हा, ते करायचं. आणि डोंगरात अजून झाडं कुठली कुठली काय काय असायचो? आता डोंगरात झाडं बघा, लोखंड म्हणून एक झाड असायचं. बर. त्याची आम्ही साल काढणार हा आणि ते तुम्हाला म्हणले ना घाणेरी, हा फळं खायचो. हा त्या फळांची पानं घ्यायची हा आणि ती लोखंड म्हणून त्याची साल घ्यायची, हा ते खायचं. बर. मग तोंड लाल व्हायचं. ती साल खायची? हा, पाण्यात घालून. कसली लागायची? चांगली लागायची. गोड असायची का आंबट कसली? नाही, चांगली लागायची, आम्हाला चांगली लागायची. चांगली मी चव कसली लागायची तिची?
चव म्हणजे आता तेव्हा काय चव आणि बिव, तोंड लाल झालं बस झालं. बरं, पुन्हा तुम्हाला सांगते, सवर म्हणून एक झाड असतं, शिवर नाही हा. सवर, बरं. त्याला काटे असतात. बर. कुठंतरी बघितलं असेल तुम्ही, फुलं अशी मोठी मोठी असतात. हा. मग ती घाणेरीची पानं आणि त्या सवरीचा काट हं. ते चेचायचं हा. आणि ते खायचं. होय. रामफळीची पानं पिकलेली, रामफळ तर माहिती आहे हा, तुम्हाला, माहिती आहे. हा. त्याची पिकलेली पानं हा. ते खायचं. रामफळाची पानं. हा होय. हा, तोंड लाल व्हायसाठी. बर. हा ती कशी लागायची? चांगलं नाही, ती जरा कसं तरी तोंड वाकडं व्हायचं ग, हा. ती तेवढी लागायची ती ती तशी. पण काय कुठूनच खायची का ती पण? नाही, हा. अशीच आहे. गुंडाळा गुंडाळा करायचा आणि खायची. हो होय. हा म्हणजे तोंड लाल होतं म्हणून तुम्ही खात होता काही हा, सगळं? तोंड लाल व्हायचं, हा. बाकी काय वाटायचं नाही त्याचं. हा. मग आत्ता कळतं हं. की ती घाणेरी किती औषधी, हं. हे आत्ता म्हणजे निघल आहे. हे गुरुजी बसलेत ना, ह्यांनी हा. सुद्धा मला विचारलं, हा. मावशी घाणेरी कसली असती हो, तर हा. का, तर नाही मला औषधासाठी पाहिजे होती, घशासाठी. हा. अहो म्हटलं मी सातारवरनं किती वेळा आणली, ती उगवली नाही. आपल्याकडे दिसते का इथं घाणेरी कुठं असते? माझ्या जरा घराच्या बाजून आहे आहे की. हा. घाणेरी म्हणजे जरा त्याचा उग्र वास येतो बा फुलांचा, तीच आहे का? नाही नाही नाही, पिवळे लाल बारीक पिवळे बारीक फुलं फुलं असते. पण लागतात ना त्याला? आ? फुलं पण असतात ना अहो फुलं पिवळी, पण आम्ही खातो, लाल पिवळी फुलं असतात ना काहीतरी ते, लाल पिवळे असतात, एकदम लाल आणि असतात, गोल 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 त्याला फळ पण लागतात छोटी गोल छोटी. गोल काळी. बरोबर ना? हा बरोबर. हा, बघितली ती. हा, मग ती आत्ता लोक सांगतात की ते औषधी आहे. आम्हाला काय माहित तेव्हा औषधी आहे का काय आहे. खायचं. अजून डोंगरात कोणती कोणती झाड असतात अजून? डोंगरात मग तुम्हाला सांगते एक रामेटा म्हणून हं. झाड. हा. मग त्या आम्ही लोकांनी जर लाकडं तोडली, हा. मग ते रामेटा तोडून आणायचा, हा. त्याची साल काढायची. हा. कशासाठी? हा. भारा बांधायला. बर. आणि मग ती पण त्यानं काय व्हायचं, आपण असा असा हात जर कुठं गेला हा. तर सूज यायची त्यानं. होय. हां हा. असं होतं. हं. तुम्हाला सांगते, करवंदीची झाडं, हं. माळुंगीची झाडं, हं. लोखंडीची झाडं, हं. रामेटेची झाडं, ही घाणेरीची झाडं, सक्रुबा म्हणजेच भारांगा, तुम्हाला माहिती ऐकून असला तर बघा, भाजी खात्यात ते जे बर. ते, हं. आणि बिबवीची झाडं. बिबवी म्हणजेच काय की काजू माहिती आहे ना, हा. हां काजू सारखाच तो एक प्रकार असतो बिबवी. बर. हां, मग त्याची झाडं, हा. भोकराची झाडं, भोकर ऐकून माहिती असेल तुम्हाला, चिकट गोड असते ते. चिकट गोड. हा. हा, हा. भोकराची झाडं असायची. हं. म्हणजे आमच्या त्या बाजूला तेव्हा भरपूर झाडं, हं. हिशोबाच्या बाहेर. बर. ती नावं पण काय काय लक्षात नाहीत, हा. पण ती आमची आपली अशी समजा ओळखीची झाडं सगळी. आणि त्यामध्ये जंगली प्राणी वगैरे असंच आहे हो तिकडं? नाही, अजिबात नव्हती तेव्हा, काही दिसत नव्हतं का? काहीच नाही. आता आहेत. होय. आता घरापर्यंत येतात. काय काय? हे वाघ येतात, होय. मोर येतात, हा. लांडगं येतात, म्हणून लोक आता शेती तिकडं करत नाहीत. त्यावेळेस काय मोर वगैरे नव्हते का तुमच्या पहिल्या मोर भागात? डोंगरातच दिसायचे होय. कधी दिसले तर, हा. नाहीतर हे बाकी काय नसायचं. ओरडलेला आवाज वगैरे येत असेल ना? हो, हा. वर डोंगरात ओरडला ना तर खाली गावापर्यंत आवाज यायचा त्याचा, बर. मोराचा. हा. आता नाही, आता घरापर्यंत सगळीच जनावरं येतात. कारण का, हल्ली आता ह्या टीव्हीमुळे माणसं झाली आळशी. हं, हं, हं? हं. रानात कोण जात नाही. हा. आले गॅसमुळं काही जळणाला कोण जात नाही. डोंगरात राज्य त्या लोकांचंच, हा. जनावरांचं. हं. जंगल वाढलीत आता. हं. आता सध्या जंगल वाढले, बर. मग जमिनी पण पडून आहेत, भरपूर जमिनी पडून आहेत. त्यामुळं मग ते येतात का? हां, आता सध्या कंडिशन तेच आहे. आणि मग तुमचे लहानपणी खेळ काय असायचे होते काळातले? तेव्हा जिलबी म्हणून एक असायचा, असं बनवायची एक एवढी ह्याची कौलाची. जिलबी का जिबळी? ती जिबळी कोण म्हणतं, पण आम्ही जिलबी म्हणायचो. आता ही जिलबी म्हणताना लोकांना वाटेल ही जिलबी म्हणते का काय, हं. पण त्याला तेव्हा जिलबी म्हणायचे. तुम्ही तिकडे जिलबी म्हणाले का? हां, जिलबी. बर. दुसरं तुम्हाला सांगते मी, वनगाया, गोगलगाया, हा. म्हणजे अशा लाईनीनं 6 खड्डे पाडायचे, हा. इकडं 6 इकडं 6, हं. त्या गलगाया. बर. तुम्हाला सांगते
गोठ्यांचा नाद होता मला. हा. गोठ्या, बर. हा, हा. एट्टी दांडू हा. हा तुम्ही नाद पण होता. खेळायचा विटी दांडू? हो, होय. एकच नंबर. हा. तुम्हाला सांगते लगोरी. होय. हा, लगोरी माहितीये ना? माहिती आहे. हा, लगोरी एकच नंबर. हा. मग मला कधी कधी कोण खेळायला घ्यायचं नाही. हम्म. म्हणजे बाबा ही 6 पोरं आहेत, ह्या 6 पोरी आहेत किंवा असं. मग म्हणणार तू माझ्याकडे, ते म्हणणार माझ्याकडे, ह्याच्यावरनं भांडणं व्हायची आमची. बर. हा, हे खेळ जिम्मा फुगडी, गवर गणपतीला हम्म. एकच नंबर. आपला सगळ्यात एकच नंबर असायचा बर. तेव्हा. हा. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते. हम्म. लहानपण आता आम्ही पाण्याला जायचो हा. आपल्या विहिरीवर. हम्म. विहिरीवर पाण्याला गेल्यानंतर ही आपली वस्तीतली लोक असायची. हम्म. मग ती आता आमची विहीर अशी आहे, तर ती लोक अशी हांडे घेऊन बसायची पाण्याचे. कोण? वस्तीतली लोक. आता बरं. नाव कसं हल्ली नाव घ्यायचं नाही, बरोबर का नाही? बर बर. हा. हां, वस्तीतली म्हणल्यानंतर कळतं. हा. मग कुणी पाणी वाढलं तर वाढलं, नाही तर नाकं मुरडत आपली जायची. तर हा. मग मी पाण्याला आले हम्म. की ती मनातनं खुश व्हायची बर. ती माणसं. हा. मग मी काय करायचे, वडायचं सरा 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 पाणी, हा. वतायचं, हा. त्यांच्या भांड्याला भांडं लावून वतायचं. बर. हां, नको ग बाई, गावातल्या कोणी बघितलं ना तर आता हिथं हिथं विहिरी पाण्याला आहे, तुला काय, ते मी बघून घेईन. हा. तुम्हाला काय करायचे, हा. त्यांना भांडी पण भरून द्यायची, त्यांना उचलू पण लागायचं. बर. म्हणजे मी असं कधी त्या लोकांना जात नाही, पात काय कधीच भांडणं नाही, नाही. कधीच नाही, लहानपणापासून. हा. त्याच्यात 2 माझ्या मैत्रिणी खास माझ्यापेक्षा 12-13 वर्षानं मोठ्या. बर. हा, मग ती एक वारली जना म्हणून, ती मांगाची होती. हा. आणि एक महाराजी, हा. ती सुगाबाई म्हणून होती. हम्म. मी भेटायला गेले तिला, हम्म. 2 वर्ष झाली. हम्म. मला आवाजानं म्हणली, कांते आलीस तू? तर म्हणलं हो अगं आका. म्हणली मला दिसत नाही. हम्म. उभी राहिली होती. हम्म. म्हणली दिसत नाही ग मला. मला एवढं बेकार वाटलं ना, हम्म. लय बेकार वाटलं. हम्म. म्हणली रडू नकोस, आता काय करू, माझ्या नशिबाला आलंय तर. हम्म. त्या गावात माझी मुलगी मोठी बर. मनीषा म्हणून, हा. तिची होती वास्तूक शांती. आणि त्या गावात माझी मैत्रीण आहे म्हणून मला कळलं, म्हणजेच सुगाबाई. म्हणजे ही तुमच्या बालपणातली मैत्रीण होती का हो त्यावेळेची? हो, पण बरं. माझ्यापेक्षा मोठी. मोठी. हा, हा. मग तिच्या सासूला मी म्हणलं, अहो मला वस्तीत जायचे, माझी मैत्रीण आहे तिथं. हम्म. ती मला बोलली, ओ ते काही सांगायचं नाही, तिकडं आम्ही काही कोण जात नाही. हम्म. आणि ते मी म्हणलं सांगायचं असलं तर सांग, फक्त एवढंच सांग, किती घरं कुठं आहेत. हम्म. हम्म. मग मला म्हणली चला जायचंय तर मग तुम्हाला लांबनं दाखवीन. म्हणलं चालेल. हम्म. मग गेले, घर बघितलं तिचं. त्या दिवशी माझ्या मुलीची वास्तूक शांती होती. हम्म. मग अगोदर तिकडे जायच्या अगोदर मला जेवायला मिनते केले. मी म्हटलं जेवणार नाही मी. हम्म. ती मला भेटले शिवार. बर. मग ती तिच्या सासूला राग आला ना, हम्म. कोण काय, आणि तिच्यासाठी ही सांगते माझ्या मैत्रिणीला मी आणले शिवार, मी जेवणार नाही. हम्म. मग घरी गेले तिच्या, मी नेलं मला रागानं माझ्या मुलीच्या सासूनं. बर. मग गेल्यानंतर म्हणली का ग आलीस, तर म्हणलं अगं मनीषाची वास्तूक शांती आहे आणि चल तू ती जेवायला. भेटली तुम्हाला? हा भेटली, चल होय. तू जेवायला. तेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एकमेकीला भेटला त्यावेळेस काय- चांगली होती, तेव्हा ती चांगली होती. हा. आता मी नंतर गेले ना, अच्छा. हा, तेव्हा तिचं ते कंडिशन होतं. मग ती ज्यावेळेस तुम्ही त्याला भेटला त्यावेळेस किती दिवसांनी भेटला होता हो तिला? अहो जवळजवळ 15-20 वर्षानं म्हणा. होय. हो. काय रिएक्शन होते दोघींनी ज्यावेळेस पहिल्यांदा भेटला त्यावेळेस? अहो ते का 15 आता तुम्हाला काय ती सांगायला पाहिजे का काय झालं असेल रिएक्शन ते. हा. हा, हा. मग मला म्हणली मी काही जेवणार नाही, हम्म. ताट वाढून आण. तू ताट पहिलं तुझं वाढ, मग मी बाई जेवीन. हा. मग घेऊन आले तिला, ताट बीट वाढून दिलं. हम्म. मग जेवली मी. मग म्हणजे हे बघा, मी कधी म्हणजे असं बाबा हे ह्याचं ते त्याचं असं कधीच नाही. हम्म. आता
आमच्या घरी हं, समजा सासरी आमच्या हं, पहिला जर जो कारभारी म्हणतात घरातला हं, तो कारभारी म्हणजे आमच्या समजा सासऱ्याच्या टायमाला हं, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या टायमाला हं, म्हणजे तो वडिलांच्या टायमापासून सासऱ्याच्या टायमापर्यंत होते. हं. तो कोण वस्तीतला एक माणूस होता कारभारी. कारभारी. बर. मग ते त्यांची भांडी बिंडी ती बाजूला असायची, हा, शिवून घ्यायची नाहीत. हा, पण कारभार घरातला आता एक समजा महिन्याला आमचा मावळा हिशोब घेणार, हा, ह्या महिन्यात किती खर्च झाला, हा, ह्या महिन्यात आपल्या मळ्यातली किती भाजी गेली, किती वांगी गेली, किती ऊस गेला, किती शेंगा विकल्या, कुणी विकल्या, हा. हा हिशोब सगळा तो ठेवायचा कारभारानं. कारभाऱ्यानं. बर. एक महिन्यानं आमचं मामा शेंगाच्या व्यापाराला जायचे. हा, मग ते एक महिन्यानं हिशोब तिथं व्हायचा हा, घरी. हा, मग मला काही एवढं म्हणजे तेव्हा हुडपणा हो, एवढं काय कळतंय. हं, मग माझं कसं कधी पचभेद नव्हता हं, हं, हं. की हे असं ते तसं. हा, एकदा आमच्या घरी बोलवली तर माणसं म्हणजे काय काम केलं होतं, काय लाकडं तोडली होती, काय केलं होतं म्हणून जेवायला बोलवली होती. बर. मग त्याचा मुलगा मुंबईवरून आला होता. आता ते म्हणजे कसं पॅन्ट शर्ट अगदी रुबाबशीर. माझी सासू काय म्हणली, हे म्हणली घरनं तांब्यान पितळी घेऊची. हा. कोणाला? त्याच्या पोरग्याला जे बर, बर. आमच्याकडं हा. ते मला काय बघा खटकलं. हा. मग मी म्हटलं थांबा जरा इथं, तुम्ही गेले मी सासूकडं. हं. म्हणलं हे मला काय पटणार नाही. हा. तुम्ही जे बोललात ना, मी त्याला आपल्याच ताटात आणि आपल्याच वाटेत जेवायला वाढणार. हं, मग माझी जी चुलत सासू होती हं, ती म्हणली ही बाई काय ऐकणार नाही, हं, तर तिला वाढू दे, काय वाढते ते. हं, मग बसाय टाकलं. त्यांना कोण बसायला देते, हं. घ्या तिथं. आणि आमच्या तिथं कसं तांब्या पितळी असं वर लावलेली असायची हा, कप बशा. हा, पण मी असले ना हा, की तिकडं हातच लावायचा नाही, हा, मी द्यायची. हा. मग जेवण बिवण सासूनं माझ्या बरोबर म्हणजे त्यांच्यासाठी ती भांडी वेगळी असायची का? हा भांडी वेगळंच. होय. आणि आमच्या तिथं वर अशी खांड असायचे ना. हा, पहिलं कसं खांबाची घरं नाही का पहिली, आता हे झाला शो. हा, मग तिथं ते तांब्या पितळी तुम्हाला सांगते कप बशी अशी सेपरेट ठेवलेली असायची. होय. हा, त्यांच्यासाठी खास. त्यांच्यासाठी खास. मग त्यांनी आलं ना कधी हा. की मग पाणी वतायचं, मग त्यांनी धुवून बिवून घ्यायचे आणि त्यानं त्याच्यात जेवायचं. बर. मी असल्यानंतर नाही, हा, मी आमच्या ह्याच्यातच मी सांगणार, ओ मामा कशाला घेता येते, हा, बसा तुम्ही. ते म्हणायचे नको नको बाई, तुझी सासू, तुम्हाला काय करायचे, हा. मी वाढते ना तुम्हाला. हं, हा? हं, हं. मग असं बघा त्या वेळेला व्हायचं तिथं. हं. माझी एक गोष्ट काय लोकांना खटकायची लहान असताना, पण एक समजा मी काय कुठली गोष्ट जी बघू नाही ती बघितली, हं. तर मग मी ती डायरेक्ट विचारणार, का हो ते असं तुम्ही तिथं होता कशासाठी, काय झालं. अशी गोष्टी मी न बघायला पाहिजे होती ती मी बघितली. हं, हं, त्या माणसानं माझ्या आईला सांगितलं, हं, ही कार्टी कुठंतरी तू भागव, हं, हिला मी मारून टाकणार. हं, तरी पण आपल्याला एवढे काय, हे काय कशाला मारते मला. हं, हं, माझ्या आईनं 2 महिने म्हणजे ज्या गावात मला दिले हं, ते माझं आजोळच, हं, हं, हं. तिथं मला 2 महिने घालवली. बर. त्याच्यानंतर मग 2 महिन्यानं मला आणली आईनं. पण ह्याचा उलगडा काय मला नाही, काय भांजगड आहे ती. बरं. थोड्या दिवसानं हा, मी विचार केला, हा, ह्या माणसानं मला कशासाठी लावलं असेल हा, तिकडं. हा, मग पाळला म्हणजेच कोयता. पाळला तुम्हाला काय कळायचं नाही, हा. कोयता असा. बर, बर. हा, तो नुकताच माझ्या आईनं आणला होता. त्याला बरं. धारबीर भरपूर होती. बर. मग आंब्याचं झाड होतं आमच्या घराच्या बाजूला. हा, तो माणूस सकाळी सकाळी पाणी घालायला यायचा हा, देवळात. हा. मग त्या आंब्याच्या झाडाखाली बघा मी गपचिप अगदी धुंदरूक असतानाच, म्हणजे एवढं काही दिसत पण, त्या झाडाखाली मी उभी राहिली. सकाळ सकाळ. हा. आला की म्हणलं कोयताच घालायचा. हा, कुठं का लागा ना. हा, परत विचार केला, माझ्या आईला परत मारलं तर. हा, ते मी शांत केलं, हा, झालं. त्याच्यानंतर
झालं बाबा सगळं व्यवस्थित, माझं लग्न बिग्न झालं, त्याच गावात मला दिली. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते शाळा माझी कशी झाली. शाळा माझी झाली, मला लई शाळेची आवड, अति आवड. मग तिथून आम्ही कल्याणवरनं वरळीला आलो. वरळीला तिरपुड भैयाची चाळ म्हणून होती, अजून आहे ती आत्ता. मग तिथं आल्यानंतर ती मुलं शाळेत जायची, मला वाईट वाटायचं, आपल्याला पण दप्तर असावं, आपण पण शाळेत जावं. माझी आई काम काय करायची, स्वयंपाकाचं. आणि जिथं राहायला म्हणजे मिळेल आपल्याला, माझ्या मुलीला आणि मला, कोण माता पहिल्या खानावळे असायच्या ना घालायची, तिथं आम्ही राहायचो. तिथं राहिल्यानंतर एक माणूस आमच्या सातारकडचाच, त्याला म्हणायचे, मी काका मला बघा शाळा शिकायची, तुम्ही मला घरी शिकवाल का? तर त्याला वाटायचं हा ही काय शिकणार आहे. मी असं करून करून त्याचा पिछा केला बघा. मग मला शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मग तुम्हाला सांगते, पहिलं ते गम बन ते काय जे असते सुरुवात, ती मला त्यांनी शिकवली. मला सांगायची, मी कामावून येस तोपर्यंत हे तुझ्या पाठ झालं पाहिजे तर मी शिकवणार. आपल्याला कामधंदा काही लहान असल्यामुळं तेवढं बघा मी शिकायचे. असं करता करता मी 12 खडी शिकली. उभाचे पाडे म्हणजे उभाचे पाडे पहिले म्हणायचे. तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये बेचे पाडे शिकले त्याच्याकडंच. त्याच्यानंतर आम्ही हिरवी चाळ म्हणून, ते उभाचे पाडे आणि बेचे पाडे वेगळे का? म्हणजे अहो हे आत्ताचे आहेत, 1 2. उभाचे पाडे कसले असायचे? उभाचे पाडे तेच, म्हणजे त्याला उभाचे पाडे म्हणायचे. कशाला? म्हणजे पहिलं कसं होतं, उभा 1, आडवे 2, गाठीचे 3. आता तसं नसतं. आता तसं नसतं, 1 2 3 4 असं असतंय. बे 2 3 4. ते पहिल्यापासूनच आहे. जरा उभाचे पाडे म्हणून दाखवा बरं जरा तुम्ही कशा उभाचे पाडे. पहिलं कसं होतं, उभा 1, आडवे 2, गाठीचे 3, गायला पाय 4, हाताची बोटे 5, उलटे 3 6, गुरुवाचे शिंग 7, धनगर काठी 8, संध्याची पळी 9, एका पूज्य 10. पहिलं हे असं होतं, आता असं नाही. मग ते मी पूर्ण शिकले बघा. जे काय असतंय ना ते मी शिकले त्या माणसाकडनं. मग शाळेत गेला का तुम्ही? ऐका ना, मग परत आम्ही थोडे दिवस हिरव्या चाळत आलो, पण ते माझा अभ्यासच, जे शिकवलंय ते. त्याच्यानंतर आम्ही गावाला आलो. गावाला आल्यानंतर माझा एकच ठोका असायचा, आई मला शाळेत जायची. मला शाळेत घातलं. पहिल्याच वर्षी पहिलीत बसवलं मला. पहिलीतनं एक धनवडे गुरुजी म्हणून मेड्यापाशी एक करंज म्हणून गाव आहे, वारले बिचारे. मग त्यांनी मला पहिलीत बसवलं. पहिलीत बसवल्यानंतर मग आता म्हणले, अरे हिला तर सगळंच येतंय. मग हिला डायरेक्ट दुसरीतच टाकलं. दुसरीत बसवलं. हिला दुसरीचं बी येतंय, तिसरी पुस्तकं पण वाचायची चांगली मी. मग नाही म्हणले, हिला तिसरीतच टाकूया. मग डायरेक्ट तिसरीत टाकलं. तिसरीत टाकल्यानंतर मग काय व्हायला लागलं, तोपर्यंत आमची बहिणीला 2, एक मुलगी आणि एक मुलगा, अशी 2 मुलं झाली. मग आता ह्यांना सांभाळणार कोण? माझी बहीण म्हणायची, हिला काय करायची शाळा, ही काय मोठी मास्तरीन व्हायची का? नाही, आईला आमच्या बडबडायची. तरी पण माझी एकच इच्छा की मला शाळा शिकायची. मग ती 2 मुलं घेऊन मी शाळेत जायची. मूल 1 वर्षाचा 12 महिन्याचा फक्त पाळणा, म्हणजे मुलात फक्त 12 महिन्याचा फरक. मग एक मुलगी एक मुलगा. मग ही 2 मुलं मी अशी बसायचे बाजूला, त्या मुलांना झोपवायची. झोपली की माझे गुरुजी कोण, धनावडे गुरुजी. जर ते साहेब लोक येतात ना चेकिंगला, तेव्हा सांगायचे की कांता उद्या मुलांना घेऊन येऊ नको, त्या दिवशी फक्त घरी ठेवायचं. आता माझी शाळा बघा, ऐका मी तुम्हाला सांगते. मग मी रानात जायची. 2 म्हशी, 1 रेडी, 1 गाय, 1 शेळी, 2 मुलं. आता ही मी कशी नेत असेल. मुलीला बांधायचे मी पाटाणावर, कपड्यामध्ये, पाठीवर. आणि मुलाला बांधायचे
कडेवर काकाला. हा काकाला. हा. आणि शेळी बांधायची कमरेला. बर. हा शेळीचं दावं. हा शेळीचं दावं हा. ते रानात घेऊन जाणार मी. हा. रानात मग लवकर जायचं. हा. शाळा 10:30-11ला तर घरी आलं पाहिजे. हा. पण डोंगर जवळ ना. हा. मग मी ते घरी यायचं, पोरांना नीटनीटकी कपडे घालायची, हा. त्यांना खायला घालायचं. खाल्लं ना खाल्लं हम्म. की शाळेत पळायचं ती मुलं घेऊन. बर. बहीण माझी शेताला जायची. हम्म. म्हणजे असं समजा त्या मुलांची आई मीच होती हा. थोडक्यात, लहान असून सुद्धा. हा. असं करता करता मग झालं 1 वर्ष. हम्म. 1 वर्ष झालं की झाले पास, गेले 4थीला. बर. हा हा. 4थीला गेले. मग माझी बहीण बडबडायचीच आईला हम्म. मी शाळेतनं. आणि आमचे धनावडे गुरुजी म्हणायचे, कांतीची आई, जेवढी कांती शाळा शिकल ना ती मी शिकवीन, किती पण तिनं शिकू दे, पण तुम्ही तिला काही शाळेतनं काढू नका. हम्म. पण नशीब आपलं गांडू. हा ह्या मुलांसाठी मला शाळा सोडावी लागली. कितीतनं सोडली? 4थीतनं. बर. किती वर्ष शाळेत गेली सांगा? 1च वर्ष. वर्षभर. हा. हा हा. त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं. हम्म. लग्न झाल्यानंतर 2 वर्षानं मी गावाला आले. लग्न कसं झालं हो? पहिली लग्न कशी होती काय? कशाला कोण कोणाला बघायला जाते मग असंच. कसं जमलं लग्न? कोणी जमलं तुमचं लग्न? माझ्या आईनं, हा. ती जरा क्रियाक होती. हा. कुठलं मागणं, मला लई मागणी चांगली आली. हा. आई आमची म्हणायची, अजिबात माझ्या मुलीचं नाव काढायचं नाही. मग हा. माझ्या भावाच्याच मुलाला द्यायचे. हा. बरं. ब्राह्मणाकडं आमचा मामा रागानं गेला. हम्म. गेलं. मग ब्राह्मणानं सांगितलं, हे काही लगीन जुळत नाही, हम्म. कुठल्याच नावावर जुळत नाही. हम्म. बामणालाच शिव्या दिल्या. हा कोणी? आईनं आमच्या. हा. म्हणजे होतीच तरकट. हा. मग हे जुळवलं, हम्म. लगीन लावलंच आमचं. हम्म. फक्त लग्न लागताना का कधी ब्राह्मण गाठ मारतो, हम्म. त्यावेळेला बाळू अण्णा आम्ही म्हणायचो त्यांना. हम्म. बाळू अण्णा म्हणले, कांता, ही तुझी रेशीम गाठ आहे बघ, हम्म. आणि ही तुझ्या हातात आहे. हम्म. झालं आमचं लग्न झाले. हम्म. काय लग्नाला जेवायला वगैरे काय होतं त्या काळात? पहिले पुरणपोळी, हा. पुरणपोळी, शिरा. हम्म. हे आत्ताच्या सारखं काय नव्हतं. शिरा असायचा, गुळाचा शिरा, आमटी आणि भात. हा. जास्तीत जास्त पुरणपोळ्या असायच्या. किती माणसं होती? वारड किती होतं लग्नाला तुमच्या? आमच्या लग्नाला आता काय होते तेव्हा माहिती. आणि बैलगाड्या. हम्म. 14 ते 15 वर्षात माझं लग्न झाले. हा. बैलगाड्या तेव्हा. हा. बैलगाड्या मला न्यायला आल्या बर. लग्नाला. हा. म्हणजे माझं लग्न माझ्या मालकांच्या इकडं झालं, हा. म्हणजे सासरी झालं, नवरदेवाच्या घरी. नवरदेवाच्या घरी. आमच्या तिकडं नवरीच्या घरी असतं, हा. पण माझं लग्न नवरदेवाच्या घरी हा. झालं. मग अशी 5-6 बैलगाड्या आलेल्या. बर. हां, वराड सगळं गाडीत बसलं. आणि मी गुरं सोडली, हा. म्हशी बिशी सोडल्या. हम्म. आणि असं समजा हिथून ते अगदी नाहीतरी 2-3 किलोमीटर गुरांना पाणी दाखवायला लागायचं तिथं नेऊन. हम्म. तिथं मी गुरांना घेऊन गेले, कुणालाच माहित नाही. गुरं कुठली गुरं? म्हणजे म्हशी, तुमची गाय. घरची? हा लग्ना दिवशी? हा नाही, लग्नाच्या दिवशी नाही, हळदी असायच्या, मग अच्छा, लग्न म्हणजे ते असायचं. न्यायला आले त्यावेळेस का? निहायला कशी नेली ती? निहायला आली तर गाड्या बिड्या उभी आहेत, गडबड चालली माणसांची, हा. जायचं आता म्हणून वराड घेऊन. हा. आणि मी आपली गुरं सोडून पाण्यावर दाखवायला गेली. हा. नवरी कुठं गेली सगळी वराड तिथे. तोपर्यंत मी आपली आली. हा. मग बडबडायला लागली मला लोक, हम्म. अरे काय तू कांते, इकडं आम्ही वाट बघतोय, काय गुरं मरत होती का? हम्म. कोणी पण पाणी पाजलं असतं. हम्म. पण मला विश्वास नव्हता हो. हा. 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 मग झालं आमचं लग्न. मग तेव्हा आपलं मस्त मध्ये हा. झालं. लगेच मला आणलं आमच्या नाही, नाही, सासूबाईनं. ते बैलगाड्या तुम्हाला न्यायला आलत्या काय? किती बैलगाड्या होत्या त्याने? न्यायला तरी 5-6 गाड्या आल्या असतील बैलगाड्या होय. न्यायला. हा. अहो जास्तीच असतील. हा. हा, तेव्हा कसं बैलगाड्या, हा. तुमची मोटरसायकल नव्हती हम्म. किंवा असं आता कसं असतंय हा. तसं नव्हतं.
ते म्हणजे गाड्या ज्या आता आपण जे बघतो तशा गाड्या होत्या का, म्हणजे सजवलेलं वगैरे अहो होतं का? सजवलेले घुंगर बिंगराच्या गाड्या लय मस्त तेव्हा गाड्या. हा, अशा असल्या फरबुडले नाही, चांगल्या गाड्या. हा, आणि लग्नाला जायचं म्हणजे लोक सजवूनच गाड्या न्यायचे. हा. मग आमचं कशा सजवलं असायचे म्हणजे ते वरनं ते हे टाकलेलं असायचं का त्याला? नाही 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 तसलं काय नाही. पिक्चर मध्ये बघतो नाही ना. नाही नाही हा. नाही साधे सिंपल फक्त- पण व्यवस्थित हा, व्यवस्थित गाड्या असायच्या. बर. मग गेले आता आमच्यात पद्धत पहिली कसली होती. हं. आता माझ्या मैत्रिणींची दोघी तिघींची लग्न झाली, त्यांना उचलून मी घ्यायची. माझी तब्येत चांगली होती, हं. दणदणीत बैलगाड्या न्यायला आल्या. हम्म. म्हणजे त्या असं सजवलेल्या म्हणजे नसत्यात, पण व्यवस्थित गाड्या. असं काय नाही हं. की त्याला झुली टाकलेत आहे किंवा असं काय नाही. हं. कुणाकडं झूल असणार ते झूल, बैलाची झूल आहे का माहिती. हा, माहिती. हां, त्या झुली असणार, बाकी आपले काय साधे असणार. हं. असं आणि मग तुमच्यासोबत कोण होतं? कोण म्हाताऱ्या बायका, कारण म्हाताऱ्या बायकांचं आणि माझं लय पटायचं. बर. हां, कलवऱ्या तुम्ही म्हणाल तर कलवरी एक पण नव्हती. हा. कलवरी माझ्याकडे जवळजवळ 70-80 वर्षाची म्हातारी कोण होतं? होती एक आडनाव बामणे म्हणून होतं, बर. ती होती. हा. ती मग आम्ही गेल्यानंतर आमच्याकडे पद्धत कशी असायची पहिले. आता नवरी नेताना पण कसं शेलकट असायचं, हा. सफेद, हं. म्हणजे तोंड कुणाला काही दिसायचं नाही. बरोबर. हा. मग असं समजा आम्ही गावातनं अशी बाहेर पडलो हं. तर एक म्हातारं होतं. हं. मग त्यांच्यापाशी मी असायची आपली सारखी. मला म्हातारी माणसं लय आवडायची हं. पहिल्याची. हं. मग ते रडतच आलं गाडीच्या आडवं, कोण? ते म्हातारं. बर. आणि मग आमच्या मालकांना म्हणलं, हं. अहो बांदल, माझ्या काय म्हणले, माझ्या भोरे साहेबाला चांगला सांभाळा. हं. म्हणजे तेव्हा कसं मी गोरी, कुरळे केस, आणि म्हणजे पहिली शेपली दिसायला यायला टामटुमीत अगदी असं काही नव्हतं, म्हणजे मस्त होती. हं. सडपातळ. हा, नाही नाही सडपातळ नाही, हा. मजबूत. जाडच होता का? हा, जाडच होती. हा. मग तो एक किस्सा मला म्हणजे अगदी मरस्तवर आठवण्याजोगा होता. म्हातारं रडवलं, आडवं गाडीला आलं. मग नेला नवरदेव आलता का? नाही नाही नवरदेव नाही येत. मालक म्हणलाय तुम्ही आता, कोण मालक कोण? नाही नाही बरोबर नवरदेव नाही आले न्यायला, दुसरीच असतात लोक. आम्ही 5 परतावण्याला फिरताना म्हाताऱ्याला कळलं की हिचं लग्न झालं. हा. आणि तेव्हा ते गावाच्या खाली, म्हणजे असं आमचं समजा आता वस्ती होती, त्या वस्तीपाशीच ते म्हातारं भेटलं लग्न झाल्यानंतर. 5 परतावणं म्हणजे पहिलं कसं होतं, आज इकडे यायचं, हं. मग इकडं दुरड्या बिरड्या ते काय सजुऱ्या काय ते भरून हं. मग ते तिकडं जायचं दुसऱ्या दिवशी, हं. परत तिसऱ्या दिवशी इकडे यायचं. हा. असं 5 वेळा करायचं. सासर माहेर सासर माहेर. बर. हं? हा. त्याच्यामध्ये 6 दिवस गेले. हा. 6 दिवस गेले, मध्ये 1 दिवस गेला. हं. 8व्या दिवशी तर मला नेलं मुंबईला. बर. मुंबईला गेल्यानंतर घर नाही, नाही, कसली, मला हे सांगा मग ते एका त्या ह्याच्या दिवशी गाठ पडली का ते आजोबा? ते 5 परतावण्यात. बर. हा, काय म्हणले? मग आमच्या मालकांना म्हणले, अहो बांदल, हं. माझ्या भोऱ्या साहेबाला चांगला सांभाळावो, आणि रडायला लागलं. हा. मग ह्याने पण आपला असा वर हात केला, आता त्यांच्या काय ओळखीचं. हा. मग मी उतरले गाडीतनं. हा. गाडीतनं उतरले आणि अण्णा म्हणून मिठी मारली त्यांना. हं. मग माझ्या आपल्या डोक्यावरून हातबीत फिरवला. हं. मग गेलो आम्ही. हं. हं. गेल्यानंतर आता म्हणजे लग्नाच्या टायमाचं अगोदरचं सांगते मी. हं. मग तिथं गेल्यानंतर आमच्याकडं पद्धत कशी असायची हं. की नवरीला मैत्रिणींनी उचलून घ्यायचं असतं बर. कडेवर. हा. आता मी अगदी नाहीतरी 5-6 मैत्रिणींना उचलून घेतलं असेल, हा. मला उचलून घ्यायला कोणच नाही. बर. हा. मग ती जी म्हातारी होती हं. बामणेची, हं. ती मला म्हणली, अगं तू सगळ्या नवऱ्यांना उचलून घेतलंस, हं. तुझी ही आजी आहे की मी घेते तुला उचलून. बर. तिनं मला उचलून नेलं, म्हणजे मंडपात. बर. 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 हा, ह्याच्या तांदळाच्या वेळेस? नाही हळदीच्या वेळेला. बर. बर. आता कसं सगळं उरकत्यात एकदमच. नाही, आता इकडं आमच्याकडं मामा उचलून नेतो ना. नाही मामा, आता मला मामा उचलून नेतो कधी लग्नाच्या वेळेला. बर.
हळदीला मामानच आणायचं असतं हा, हा, उचलून. हा. हा मग ते नाही अगोदर हळदीच्या हळदीच्या टायमाला. वेळेस का? हा हा, हा. हळदीच्या टायमाला म्हणा पहिलं कसं होतं की ही बाई बोलवणार तोंड तोंड उष्टवायला म्हणायची. तर म्हणजे काहीतरी गोड बनवणार नवरा नवरीला. हा, मग असं होतं ना तेव्हा उचलून न्यायचं. हं, हळदीला कुठली तरी कोलवरी उचलून नेणार. हं. लग्नाच्या टायमाला मामा उचलून नेणार. बर. मामा मांडीव घेणार. हं. असं होती पहिली पद्धत तेव्हा. मग झाली आमची लग्न बिग्न झाली सगळं आपले ते म्हातारीनंच जिकडं जाईल तिकडं. आणि मामा तर होतेच आमचे उचलून न्यायला. आणि लग्न कुठं आता हे मंडप दरवाज्यातच होता. हे घर आणि हा मंडप काय लांब नव्हतं तेव्हा. काय हॉल नाही काय नाही, दरवाज्यातच मंडप असायचे आणि दरवाज्यातच सगळं असायचं. मंडप कसले असायचे? हे आपले साधे मंडप म्हणजे कसे वर छत झाला ना हं, विषय संपला. मेडी ह्या रवायच्या हं. आणि वर छत बाकी असायचे. छत कशाचे असायचे? छत ही आता हल्ली कसे छत असतात कपड्याचे, हा, हा तसले छत असायचे. अच्छा. किंवा कोण म्हणजे जर कुणाकडं जर असल काही एक समजा कमी पडलं तर कोण चादरी बिदरी पण बांधणार चांगल्या असं करायची. तर मला थोडंसं हे सांगा, वडिलांची शेती होती का? मग वडिलांची शेती आमच्या ना, हा. मग तेच सांगते की त्या शेतीवरनच भांडणं व्हायची. वडील शेती करायची का? वडील आमचे एका बाजूनं हे होते हो, म्हणजे आदू होते ते. बरोबर. मग कल्याणलाच असायचे. आदू कधी झाले होते ते? आदू कधी मला वाटतं त्यांच्या जन्मापासूनच होते. म्हणजे एका तुम्हाला पायानं कळतं असं, अच्छा, अपंग एका होते का? पायानं अपंग होते का? अपंग मग होते शेती कोण करायचं? आमची आई. होय. हा काय कशी करायची शेती हो? शेती ही मजुरीनच की, हा. बैलानं. हं. बाकी करायचं म्हटलं ना आता ही खुरपण आली ही आली आम्ही दोघी. आता ह्या शेतात ज्वारी समजा, मग ती काय करणार रात्रीच्या किती पण वाजू द्या एक आणते ओट, हं. मग ज्वारी काढायला जायचं. हं. म्हणजे ते तिच्या डोक्यामध्ये आलं ना, हं. घ्यायचा खंदील, हं. जायचं शेतात. मग फुडणं काय येतंय का, हं. खाली पायाखाली काय साप गावतोय हं. हे बघायचं नाही. काय काय असायचं शेतात? शेतात ज्वारी असायची. तिकडे ज्वारी पिकायची का? हा ज्वारी असायची, हरभरा असायचा आणि हे भात, हा. काळी साळ. हा. काळी साळ असायची. काळी साळ कसली असायची काय? काळी साळ आता ती बघायला पण मिळत नाही. हा. जाड अशी तांदूळ असतात बर. त्याचं. हा. आता कुठं तरी कुणी केलं तर तो भात खायला चांगला. चांगला असायचा तो. हा एकदम. हा. कारेळ पेरायचं बर. साईडनं, हा. बेमुंग करायचा, हा. उडीद करायचा. हा. असं हा. एक वर्षी आमच्या आईनं तुरी केल्या होत्या तर एकच नंबर तुरी आल्या होत्या. हा. म्हणजे हे त्या बाजूला सगळं होतं, चवळ्या होत्या, उडीद होतं, सगळं व्हायचं आमच्या शेतात. त्या मग ही काढणी काढाल तुम्ही रात्रीला जायचं? हा दोघीच. हा. मजुरीनं माणूस नाही. हं. अगदी नाहीतरी 4-5 एकर तरी जमीन असेल तेव्हा हा. करायला, हा. पण एक मजुरीनं माणूस नाही. हा. ती म्हणल ना तेवढे उशीर शेतात. बर. ती म्हणली ना आज आपण तो बांध काढायचा आहे. बांध म्हणजे हा हा, बरोबर आहे. गवताचा. हा. आज आपण जायचंय तिकडं. बरं बाई जायचं. रात्रीचं तर रात्रीचं खंदील इजला तरी चालेल, हं. पण ते गवत काढायचं. का तर ह्या शेतीपायी तिचं डोकं ते झालं होतं. कुणी आणि मारणारी लोक काय करायची तर काट्यांशिवार मारायची नाही. कोण मारायचं? आमच्या म्हणजे तिची जी चुलत सासू होती हं. माझ्या आईची, हं. तिनं काय केलं होतं, त्यांची पण जमीन होती, आमच्या आईची पण जमीन होती. मग आता आमच्या आईच्या मागं बोलणारं कोण आहे कोण नाही. ही आता ही कल्याणला लोक राहणार. मग ह्यांनी काय केलं, त्यांची शेती विकली आणि आमच्या आईची शेती घाण टाकली. मग आता ही घरी बसून फिटल का, हं, 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 हं. म्हणून ती कल्याणला गेली. मग माझ्या आईनं भली येडी असू द्या, हं. येडीच म्हणायची तिला, तिनं हातगाडा माहिती आहे का तुम्हाला, हे असा तो हातगाडा वडला. तुम्हाला सांगते पहिलं काय नव्हतं म्हणून हे असे हारे, हं. हारा आता हल्ली काय म्हणतात, पाटी म्हणतात, टोपली म्हणतात, हा. ते ह्याचं असायचं कामटांचं. हं. त्या दुकानातनं गोळ्या नेऊन द्यायच्या. हं.
बिस्किटं नेऊन द्यायची. हं. अशी माझी आई माझ्या वडिलांना मदत करायची. हं. कधी कधी वडील वडायचे, कधी कधी आई मागणं ढकलायची. कशासाठी? फक्त शेतीसाठी. माझी आई येडी असून ना, माझ्या आईनं सगळी शेती बघा सोडवली. हं. आता हे माझ्या आईचं झालं समजा. शेती सुटली, सगळं शेतीत अजून मग पेरणी करायचं म्हणलं ती काय कसं करायचं? ही बैलानंच. माझी आईचा असा स्वभाव होता, हं. 1 रुपया कुणाचा ठेवायची नाही. हं. भली ती डोक्यानं ही होती, 1 रुपया कुणाचा ठेवायचा नाही. शेतातले दिवस आठवत होतं तुम्हाला शेती करायच्या वेळेस तुम्ही गेलेलो ते हं. जर अजून सांगा शेतामध्ये पाखर राखायला वगैरे जायचं का? नाही नाही, राखाय बी काय नाही जायचो. हां, आलं लक्षात. हां. एक वेळ आम्ही ज्वारी केली होती. बर. मग ज्वारीचं आमचं हे शेत वरच्या साईडला एक पाटलाचं म्हणून शेत होतं. हां. तर तिथं एक म्हातारी यायची, हं. ह्या शेतात मी यायचे. हं. दुपारची आपली कधी हं. पाखरं बिकरं राखाय किंवा सकाळची कधीतरी चक्कर मारायची. हं. सगळं सांभाळून ना, हं. गुरं पोरं सगळं बर. माझ्या लग्नाच्या अगोदरचं सांगते मी. हां, हां. हां. मग एक वेळ काय झालं, अशीच आम्ही ती म्हातारी मी बसलो होतो. हं. नाही, मला बोलली कांते जरा इकडे ये ग. हं. मग गेले मी. तर म्हातारी रडायला लागली. हं. म्हणले काय झालं ग, कशाला रडतेस, रडू नको. हं. मग म्हणली मी तुला एक गोष्ट बोलू का? तर म्हणलं बोल. हं. आणि असं समजा आज रविवार आहे ना, हं. रविवारचीच गोष्ट. बर. मला म्हणली तू उद्या शेताला काय राखायला येऊ नको. हं. मी म्हटलं कशाला राखायला येऊ नको? म्हटलं तूच येऊ नकोस, मी दोन्ही शेतं सांभाळते. हं. नाही म्हटली उद्या तू येऊ नको. हं. का ग? हं. म्हणली तुझ्या आईला सांगायचं नाही. हं. म्हटलं नाही सांगणार. हं. मग म्हणली तुझी जी बिबवीत मावळं नाही, हं. म्हणजे होती एक आमची चुलत मावळण, हं. ती माणसांना घेऊन येणार आहे, हं. तुला इथनं पळवून नेणार. बर. म्हणजे का? ही शेती सोडवल्यामुळं कुणाला बरं वाटत नव्हतं. हां, हां. म्हणजे ही लई उडते ना, हिचं नाकच कापून टाकायचं. बर. म्हणून तू तुझ्या पाया पडते ग, तू उद्या येऊ नकोस. बर. म्हणजे हे तुला कसं माहीत? हां, अगं म्हणली मला माझ्याकडेच निरोप आला होता हां. की कांती कुठं असते, काय असते. तर म्हटली मला काय माहीत, हं. तुझी मावळं नाही म्हणून मी सांगितलं अमके अमके शेतात असते. ते शेत रस्त्यावरच. मग मला तिने सांगितलं. हां. म्हटलं म्हातारी आई, हं. तू उद्या इकडे यायचं नाहीस, हं. मी काय बघायचं ते बघते. म्हटली नको नको, हां. मी सांगितलंय ना तुला, तू येऊ नकोस. हे बघ आत्तापासूनच मी तयारीला लागते. हां. मग मी काय केलं, पहिलं कसं असायचं, खालचं शेत वरचं शेत, जर असा रस्ता असेल ना, तर त्या दोन्ही बाजूनं घाणेऱ्या. बर. हां, म्हणजे त्याला पांद म्हणायची. हां, हां. हं. मग त्या पांदीनं आपल्याला त्या ह्याच्यात माणूस असलं तर दिसायचं नाही. हां. एकान टायमाला कुठनं तरी दिसणार, नाही तर हां. दिसायचं नाही. मग मी आयडिया काय केली, तिला म्हटलं म्हातारी आहे मी आताच मार्गाला लागते बघ. हां. मग मी असं दगडी जागोजाग ना, अशा दगडी जमवून ठेवल्या. बर. दगड. हां, हां. आलं की बिरकावायचं, हां. बिह्याचं नाही. हां. तिला म्हटलं उद्या म्हणून तू यायचं नाहीस. हां. मग म्हणली बघ हा. हां. म्हटलं तू येऊ नकोस, माझं मी बघते. ते माझ्यापर्यंत आलंय ना, माझ्या आईचं नाक कापाय निघाली ते, हां. माझं मी बघते. हं. मग म्हातारीचा काही जीव राहीना हो. हं. मग ती म्हटली बघ बाई नाही येत मी उद्या. हं. म्हटलं नको येऊ. हं. म्हातारी नाही आली, हं. कोणी आलंच नाही. हं. मग एवढी गावातली म्हणा किंवा जी जाधवाची लोक होती हं. त्या गावात, त्या लोकांवर माझ्या आईचं म्हणजे चांगलं असायचं. ती लोक पण समजून घ्यायची. आणि अजूनपर्यंत मी पण म्हणजे काय अशी लोक आहेत की मी त्यांना विसरू शकत नाही. हं. काय पण जी आपली लोक होती, हं. ही कशी मरते आणि हे कसं मिळतंय आपल्याला. मग त्यातून आता एक समजा कुणीतरी आपण ज्या मुलाला सांभाळले, हं. काय ते कुणीतरी जर बोलले हाय ती म्हातारी काय कुणाला पण शिव्या द्यायची, त्यावेळेला माझं डोकं फिरणार का नाही. हां, मग मी म्हणलं अरे तुम्हाला काय माहिती माकडानो, तिचं डोकं का फिरलं आणि तिनं त्या शेतांसाठी काय भोगलं. हां,
डोक्याला आणि डोक्याशिवार ह्याच्याशिवार मारायची नाहीत हो, बर. की एकदाशी हिला खलास केली, हम्म. हिला बी कुठेतरी गायब केली की विषय संपला. मग तुम्ही तक्रार करत नव्हता पोलिसांमध्ये? अहो हे टगे पुढारी, हा. त्या म्हातारीचं कोण ऐकतंय? हा, तरी सुद्धा माझ्या आईनं चुलत्याला आमच्या जी चांगली चांगली जमीन मला काय म्हणली, आता मला कळतंयच की असू दे ना ग, तुम्हाला कुठं भाव आहे, उद्या तुम्हीच आलाव खाल्लं तर तुम्हाला बघतील ती. मग मी लागले रडाई, कारण का चांगली जमीन त्याला सगळी दिली आणि आम्हाला डोंगर खांदून त्याच्यात नाचण्याला मला म्हणते आपण इथे खाऊ. मग त्याच्यानंतर माझ्या आईला परत त्यांनी मारली. का मारली? एवढी जमीन देऊन बाजूला घराच्या उखरड्याची जागा, उखरडा माहिती आहे ना, त्याला शेंकी म्हणायची, मग तेवढी जागा दिली नाही म्हणून आमच्या आईला परत मारली. परत मारल्यानंतर आमच्या आईनं ते सगळंच काढून घेतलं, त्यांना उभंच राहून दिलं नाही. आणि ती अशी डोकं फिरू होती की मग दगडी घेऊनच मागं, मग तो माझा भाव आहे किंवा कोण चुलता आहे किंवा तिला समजवायला यायची माहेरावरनं, पण ती कुणाचं ऐकायची नाही कधी. ते मावळून येणार होती, का बरं आली नाही होती? आता ते तिचं तिला माहिती का आली नाही ते. म्हणजे मी घाबरत नव्हती कधी की बाबा आता हे कोण काय बोलले म्हणून त्याला घाबरावं नाही, तयारीत राहायचं. कारण ही अक्कल कुठून आली? आईमुळं आली. लोक कसे असतात, हा, लोकांना बघवत नाही. आपण बघा कुणाची तर कधी जाणार नाही किंवा हवरेसारखं कुठं. माझी आई दिल ना, माझ्या आईनं जर तुम्हाला सांगते 20-25 पाहिल्या रविवारची, बघ मी सातारला जाते म्हणणार तांदूळ विकायला, संध्याकाळी मी याच्या अगोदर हे तांदूळ सडून झाले पाहिजे सगळे. मग आमच्या दरवाज्यात असं अंगण होतं. मग रविवारी सगळ्यांना मला माहिती असायचं कांतीची आई आज घरी नाही, चला मैत्रिणी. मग घरी येऊ तर माझा हा पसारा, मग कोण चाळू लागणार, आम्ही दोघी तिघी अशी भात कांडायचो. मग त्या कांडू लागणार, कोण पाकडू लागणार. आई याच्या अगोदर ते सगळं करून 10-12 पहिल्यात तांदूळ करून तयार करून ठेवायचं. हां, आणि मग काय 1 तास मिळून अर्धा तास मिळून मग ती लंगडी खेळायची माझ्याच अंगणात. कोण कोण असायचं? ते पोरी कोण कोण होत्या? पुरी वय एकीचं नाव होतं छगी, ती हाय करंज्यात, सातार करंज. एक असायची नकुशी, ती हाय सोनगाव म्हणून सातारेकडं. एक असायची शांती, ती तुम्हाला सांगते असायची आत्ता तिला कुठं कारीत का कुठं दिले. एक असायची तानू, ती मेड्यात दिले. एक असायची पवित्रा, ती आमच्या रेटकवलीत दिले. एक असायची तारी, ताराबाई म्हणून, ती काळोशीत दिले. दुसरी एक येणू म्हणून होती, ती काळोशीत दिले. मग त्याच्यातल्या काय आता मेल्या काय आहेत, थोड्या आहेत, बाकीच्या मेल्या. पण अशा म्हणजे मला सगळ्या चांगल्या असायच्या. तुमच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या? जीवाभावाच्या मैत्रिणी. आणि त्या 2 जण होत्या, त्यांची नाव काय? कोण? ते ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या पुरीच्या सासू बरोबर बांधला, ते मुली सासू बरोबर बांधलेला, मुलीच्या सासू बरोबर बांधलेला. मग हा, त्या दोघींचं नाव काय होतं? एकीचं सुगाबाई आणि एकीचं जनाबाई. मला वाटतं, मला असं कळलंय की जनाबाई मेली म्हणून. आता तुम्हाला सांगते, मी निजऱ्यात गेली, थोडक्यात तिची स्टोरी सांगते जनाबाईची. मी निजऱ्यात गेल्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलाची तर वास्तुक्षंती होती. मग मी वास्तुक्षंतीला गेले. मग माणसं बिनसं जेवत्यात, मी सगळ्यांना जेवाय बिवाय अगदी पळून हिंडून अगदी सारखी आपलं माझं काम चालूच. आता संध्याकाळी जेवायला बसायचं. मग माझ्या बहिणीच्या मुलीला म्हणलं, अगं सुमे, तेवढी जनीला घेऊन ये ग. ती म्हणली, हिचं नको तेच काहीतरी असतं, त्या जनीला कुणी उचलून आणायची. म्हणजे ती जरा लयच तब्येतीनं झाली होती. हाय म्हणलं, ते काही मला चालणार नाही.
काही करा, हम्म. 2 जा 3 जा नाही तर 4 जा, हं. 30 जणी मला इथं पाहिजेच. बर. मग बहिणी दोघी गेल्या, हा. तिला आणली. हा. आणल्यानंतर मग मी काय तिच्याबरोबर जेवली नाही, कारण मला काम होतं, माणसं जेवणार होती. मग ए बाया म्हणली, मावशे ही बघ तुझी आली जनी, हं. तिला वाढ जेवायला. तिला जेवायला घातलं. हं. त्यांनी तिला नेऊन घरी सोडली. हं. संध्याकाळी मग मी जेवली. म्हणजे मला कुठंतरी वाटायचं हो, की पहिलं का होईना आपण म्हणजे ते विसरू नये. काय काय गोष्टी असतात त्या कुठल्याही जातीचं असू द्या, ते कधीच विसरू नये, हे माझं. पण काय होतं माहिती, मी हे बघा आत्तापर्यंत तुम्हाला सांगते, भरपूर कष्ट केले. लग्न झालं, मला वाटलं मला आता सुख मिळालं. म्हणजे कसं, आईच्या टेन्शनमधनं मी गेले, बहीण बाजूला राहायला आली. म्हणजे रात्रभर शिवे द्यायची, हं. रात्रभर बडबडायची. बाई कोणा येऊन जर माझ्या आईला मारलं, ही धाकधूक असायची. लग्न झालं, म्हटलं बरं झालं. हं. लग्न झाल्यानंतर मी जोगेश्वरीला आम्ही गेलो. जोगेश्वरीला आम्ही होतो. त्याआधी मला हे सांगा, म्हणजे हे तुमच्या ज्या 2 मैत्रिणी होत्या, हां. त्यांच्यासोबत मग तुम्ही काय काय खेळ असे तुमचे त्यांच्यासोबत? नाही, त्या कशा खेळायला, त्या मोठ्या, हा. ते मग मोठ्या. त्यांची मैत्री कशी झाली तुमची? त्यांची मैत्री आहे बघा, आम्ही गुरं घेऊन जाणार, म्हणजे म्हशी म्हणा, हे तिकडं ते येणार. लाकडाला जास्तीत जास्त, हा. लाकडाला आमच्यावर मोठं कोणी नको का, हा. 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 मग ते असणार लाकडाला. बर. हां. मग जास्तीत जास्त लाकडाला आमच्यावर ती ही असायची, जनाबाई म्हणून. हा. ती उंच आणि धिप्पाड. हा. मग तिची जर तुम्ही मुळी बघाल ना, हा. तर चक्कर येऊन पडाल. असं हिथून चांगली एवढी 4-5 फुटाची ती मुळी घालणार, एवढी उंच बर. अगदी. हा. आणि कुणी येल काय न बोलल काय, हा. कुणाची ताकद नाही. बर. हां, अशी होती ती. हा. मग बसायचं, गप्पा मारायच्या, आमच्याबरोबर खेळायचे. पण असं नाही की बाबा ह्या लहान आहेत आम्ही मोठे आहे, असं अजिबात नसायचं कधी. कधी लग्न झाल्यावर ती माहेरातच राहायला होती, जनाबाई. मग आलं, पहिलं घरी विचारायचं, अगं जनी आहे का, तर तू आल्या तुला बरी तिची साठवण होती. दुसरे कुठले, हे आता मी नावं घेतली ना, ह्यांच्या घरी मी लग्न झालं की कधीच नाही. म्हणजे आत्तापर्यंत जर कुठं भेटल्या तर मेडेची तानू म्हणून आहे, तिच्याकडं तेवढी मी कधीतरी जाते. पण ही जाणा म्हणायची, तिथं ते ठेवायचं. आमची बहीण म्हणायची, बरं तुला तिचं ढवाळं लागतं जनाबाईचं. हां. मी तिला तिच्याकडं जाणार, बोलणार, बसणार, सांगणार, दुपारी ये तू घरी येणार. म्हणजे एवढा अगदी म्हणजे जीव लागलेला असायचा. जळण वगैरे आणायला जेव्हा जायचा तुम्ही, हां. तर जाताना जेवण वगैरे न्यायचं का? नाही, हां. घरनं खाऊन जायचं. हां. आता जेवण नेऊन ते चढावं कधी आणि उतरावं कधी. बर. हां. म्हणजे असं समजा, आता हा डोंगर आहे, मग हा तुमचा, माझा, ह्याचा, त्यातले जळण कोण तोडून देईल. मग हा डोंगर चढायचा. तुम्हाला सांगते मी, एक हिरो आहे बघा, शिंदे, सयाजी शिंदे. बर. बरोबर. आमचं असं गाव आहे, इथं मध्ये डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडं सयाजी शिंदेचं गाव आहे. बर. हां. मग आम्ही हा डोंगर चढायचा, तो डोंगर उतरायचा म्हणजे पुरं उतरून नाही जायचं. त्या डोंगराला भरपूर जळान असायचं. बर. मग तिथं तोडायचं. खालून कोणी बघितलं की बाबा आमच्या रानात ह्या निजऱ्याच्या बायका, पुरी किंवा बायका शिरल्यात, की मग पळायचं. जर गावलंच एका टायमाला धडा केला तर मग ती लोक आमचं ते पाळलं घ्यायची, जायची. कोयतं. कोयतं घ्यायची आणि जायची. मग कधी कोण मोठी माणसं गेली त्यांच्याकडनं आणलं तर आम्ही कधी गावलो नाही. आपण आम्ही नाही कधी गावलो. मग ते बघा, तो डोंगर चढायचा एक समजा आमचा, तो डोंगर निमारदा उतरून जळण तोडायचं, वर टेकाव आणायचं खालनं असं कवळ्यात, तिथं मग ते भारं घालायचं, त्याला भारा म्हणायचं. हां. मग ते तिथं डोक्यावर घ्यायचा, ते खालीच सपाटीला येस तोपर्यंत उतरायचा नाही. सपाटीला यायचं, तिथं ठेवायचं. मग जर कुणाला
कोण जर पाणी घेऊन येणार असेल हा. तर तिथं जरा पाणी बिणी प्यायचं. मग मशिरीवाले सगळ्या हा. ए धर ग काय हा. बघ तर जरा कशी लागते ती, असं करून ती मला मशिरीची सवय लागली. हा, हा. ह्या जनानं लावली सवय खरं म्हणजे. बर तिथपासून मी ती मशेरी लावायला लागले बघा. म्हणजे लहानपणापासून ना. नाही नाही नाही, हा. लग्न झाले ना. अच्छा. हा लग्न झाले ना. ते डोंगरात मोहळं बिवळं काय असायची ग? नाही, आणि दिसलं तर कशा. हा तुम्हाला आता मोहळाचं सांगितलं म्हणून सांगते. त्या मोहळाचं मला अजूनपर्यंत लई भीती वाटते. बर. असं बेणुंग, बेणुंग माहिती आहे ना, म्हणजे शेंगा, हा भुईमुग. भुईमुंग. हा, हा. हा. आता हा तुमचा सुशिक्षित शब्द झाला. आम्ही निशांगाच म्हणतो आम्ही त्याला. हा. हा. पण भुईमुंग. हा. हा. मग ते भुईमुंगाचं शेत काढलेलं होतं. बर. आम्ही काय करणार, जाणार हं. काठीनं असं करायचं, हं. शेंगा घावायच्या. हं. तर काढता काढता ते शेंगा ना आम्हाला पिठाणीचा येल, हं. ते एक झाड असतं, बर. आणि त्या मसराडात ना ते पिठाणीचा येल होता. त्या तिथं आम्हाला मोहळा दिसला. बर. आता आम्ही होतो तिघीजणी. हा. एक नकुशी, हा. नकुशीची मोठी बहीण कलाबाई, हा. आणि मी. हा. मग नकुशी होती ती जरा बिंदास्त होती. बर. मग ती म्हणली, अगं कांते तुझ्याकडे इळा आहे ना? हो हाय. मग मग येतो. ए बाया ते मवा बिवाचं मला काही सांगू नका. हा. ती म्हणली, ये ग तुला काय करायचे, हा. वडायचं न पळायचं. हा. अक्षरशः ती पुढं हं. मऊ काढणारी, हं. तिच्या पुढं ती मागं तिची बहीण, हं. आणि तिच्या मागं मी. हा. तिनं ते इळा घालून ते तोडलं. हं. ती तोडस तोपर्यंत मी काय केलं, त्या मोठीची पूर्ण साडी सोडली, बर. गुंडळून अख्ख्या शेतात हं. मी ती साडी घेऊन लोळत होते. हं. हा ह्यानी मला शिव्या दिल्या, भरपूर काय काय बोलल्या. हं. मी म्हणलं तुला माहिती आहे ना, मला तिला मोहाच्या माश्या चावल्या, तिला मोहाच्या माश्या चावल्या. मी एक मोहाची माशी चावून घेतली नाही. हं. हे आत्तापर्यंत आहे, तुम्हाला सांगते. मला त्या मोहळाचं लय भीती वाटते. मोहळ काढलं का पण त्यांनी ते? हा काढलं. हा. खायला मी पण होती की. खाल्लं. हं. मग आलो घरी. हं. घरी आल्यावर सांगितलं, घरी कोणी सांगायचं नाही. हं. आम्ही घरी कधी सांगायचो नाही. हं. मारामाऱ्या होऊ द्या आमच्या, आमची भांडणं होऊ द्या, आम्ही घरी नाही कधी काय सांगायचो, कधीच नाही. हं. असं आठवणीला एखादा अजून किस्सा आहे का घरी न सांगलेला? असं काय काय झालं का? म्हणजे लयच मोठं काहीतरी असं झालं ना, तुम्ही घरी सांगलं असं काय आठवणीत? अहो तशा लई गोष्टी येतात. एकदा काय आलं, नकुशी आणि मी, आम्ही आपली ही गुरं सोडली हं. आणि गेलो रानात. हं. आता पहिली लोक काय करायची, गवर जर लहान मुलाला आला हा. तर उंबराचं पाणी म्हणजे काय, आता ते म्हणजे आताच्या माणसांना नाही कळत. उंबराच्या झाडाखाली जायचं, खोदायचं, त्याची जी मुळी असते ती खुल्ली करायची हं. आणि मधीच कापायची. बर. मधी कापली की ते एवढं असं मडकं असतं, ते त्या मुळीच्या ह्याच्यात घालायचं. मुळीच्या खाली. हां. हा. आणि मग वरती हं. कोरा कपडा, हं. कोऱ्या कपड्यानं ती मुळी आणि त्या मडक्याचं तोंड हं. हे झाकायचं, बर. आणि वरून मातीनं पूर्ण लिपून घ्यायचं, म्हणजे मातीच टाकायची वर. बर. असं झाल्यानंतर आम्ही गेलो हं. तर ते मडकं कोणी काढून नेलेलं होतं. बर. मग तिथं ना अशी कठीण जागा, अशी एवढी एवढी गोल झाली होती. हा. आम्ही म्हणलं की नक्कीच उंबराचं पाणी कुणीतरी नेलंय ग, हा. चल ग आपण खाली जाऊन बघू. हा. गेलो तर पूर्ण तो खड्डा भरलेला होता पाण्यानं, बर. उंबराच्या. हा. आणि ते हे मडकं? ते कोण घेऊन गेले की, बर. हा. ते नेल्यानंतर ते गळलेले. हा. 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 मग आम्ही दोघी पण उभ्या राहिलो. हं. म्हणलं अगं लोक म्हणतात की उंबराच्या पाण्याला साप लय लबोद असतात, हं. आणि ते बाया लय बेकार असतं. हं. मी म्हणले अगं मेलो तर मेलो, हं. पण उंबराचं पाणी प्याच. बर. हा. हां. मग ती म्हणली तू पितेस का? आमचं असं नसायचं ना, तुझं काय झालं तर हो दे न माझं नको, असं नाही. मग ती म्हणली तू जातेस का? मी जाते. ए तू थांब, मला काय झालं तर तू सांगशील घरी. मग बरं म्हणली, ठीक आहे. हं. उंबराचं पाणी मी हं. स्वतः पोट भरून पिलो. बर.
एवढं छान उंबराचं पाणी ना, अगदी नारळाच्या ह्याच्यासारखं. मग मी म्हणलं नकुशे तू पण पे आता. ती पण पिली. मस्त मध्ये उंबराच्या झाडाखाली बसलो. पण टेन्शन, जर ह्या साप पिऊन पाणी गेला असला आणि आपल्याला जर काय झालं तर काय करायचं. अजिबात घरी सांगायचं नाही. त्याच्यात तिची बी आई भांडखोरी आणि माझी बी आई भांडखोरी. आमच्या पुरींच्या चुका कोण कशाला बघतोय ह्याच भांडत बसायच्या. अजिबात आम्ही सांगितलं नाही. आम्हाला आम्ही मरू नाही तर जगू हे शेवटपर्यंत. आतापर्यंत कुणाला माहित नाही. आता मी माझ्या नातींला ती स्टोरी सांगते. उंबराचं पाणी पिलेलं, उंबराचं पाणी पेलेलं कुणी बी पेलं नसल हे पण मी तुम्हाला सांगते. पाणी लई निघायचं कधी अहो कुणी बघितले ठेम ठेम गळत असल. मग आता एक समजा 5-6 दिवस ते मडकं ठेवलं ते काय फुल भरून कोण कशाला नेते. एक समजा एक तांब्या बघावलं तरी बस झालं. पोराला किती एवढं एवढं पाजायचं. पण ते आता किती दिवसाचं साठून राहिलं होतं हे आम्हाला तरी कुठं माहिती होतं. आम्ही आपली तिकडून आलो तर ते दिसलं. उंबराच्या झाडा मुळी खाली दिसतंय म्हणजे हे मडकं पुरलेलं हे आम्हाला 100% माहिती होतं. म्हणून आम्ही पेलो पाणी पाहिजे एवढं. मला वाटत नाही आता कोणी ते उंबराचं पाणी पेलं असेल. काय आलं आम्ही अशी मस्सी घेऊनच म्हणजे असं ह्या टाइमला आम्ही जाणार. गेल्यानंतर माझ्याबरोबर मेड्याची ताण होती मैत्रीण ती. मग मर्याईचं मंदिर होतं. मग तिकडं आम्ही आपली गेलो गुरं घेऊन. मला तर तिकडून नवरदेव ह्या गावावनं त्या गावावर निघाला होता. मग त्यांनी काय केलं, मर्याईच्या असं समोर नारळ फोडला आणि नवरदेवाच्या अंगावर ओवळून फोडला ना आपली ती गेली तर निघून. गेल्यानंतर मी म्हणलं अगं तानू खोबरं खायचं असं मला वाटतंय ते. ती म्हणली कसं ग पण. अगं ती कोणी खात नाही खोबरं म्हणजे अजूनपर्यंत पण लोक म्हणतातच ना. मी म्हणलंय बघ मर्याई कुणाची आपली, आपण कुणाचं मर्यायचं. ती कशाला आपल्याला काय म्हणते. चला दोघी जणी जाऊ. मग तो नारळ तिथनं उचलून आणला आणि त्या मंदिरापासून इथपर्यंत आम्ही तो नारळ येऊन खाल्ला. आम्ही कितीतरी उशीर नारळ खात होतो. आम्हाला नारळच संपला नाही. पोट भरून नारळ खाल्ला तरी ते खोबरं संपत नाही. मग म्हणलं बघ आपल्या दोघींचं पण पोट भरलं का नाही. मरे काय करते आपल्याला. मग ते राहिलेला आम्ही आपला तिथं ठेवला आणि आलो. हे म्हटलं घरी सांगायचं नाही. तर म्हणली नाही ते एक आम्ही कधी म्हणजे असं विचित्र काय घडल ना आम्ही घरी कधी सांगायचो नाही. कारण माझी आई आता एक समजा माझी आई म्हटली ए कांते माया पण करायची. लहानपणी मी रेशमी कपडेशिवाय माझी आईनं येडी होती. पण मला रेशमी कपडेशिवाय कधी कपडा घेतला नाही. परिस्थिती माझी आई तांदूळ विकणार, वांगी विकाय आणणार, काय काय पाहिजे ते विकाय आणणार निजरे गावात. मग त्याच्यावर आपलं आमचं चालायचं. शेतीचं काय निघेल ते शेतीचं निघून निघून जर शेतीची वजवणी व्यवस्थित असेल, सगळं खुरपणी व्यवस्थित असेल तर शेती बरोबर का नाही. पण आपलं काय तिच्याच्यानं होईल ते आपली आपली मायाली की आम्ही करायचो. माणूस कुठल्याही जातीचा असू द्या काय. माझी आई डोकं फिरू असून तिनं तर कधी पचभेद केला नाही. पण मी केला नाहीच. मला आता मी तुम्हाला म्हणते ना मी लहान होते तरी सुद्धा मी त्यांना पाणी वाढायचे, उचलू लागायचे. मला त्या बायका बडबडायच्या की बघ बाई कांते तुला उद्या शिव्या देतील, तुझ्या आईवर भांडतील, ते मी बघीन. हेच सांगायचे मी. मला असं कधी वाटलंच नाही की मी त्यांना पाणी वाढते उचलू लागते म्हणून मला कोण शिव्या देईल किंवा काय. मी म्हणायचे ते माझं मी बघीन, तुम्हाला काय करायचे. पाणी वाढणारच मी. अशी बघा विहिरीच्या अशी लांब बसायची. तर मी कधी पचभेद केला नाही, कधीच नाही. अजून त्याच्यातली मला वाटतं 2-4 माणसं आहेत की मी ज्यांच्यासाठी पाणी दिले. तुम्हाला सांगते शाळा बांधताना आमच्या बिव्वीच्याच वस्तीतल्या माणसांनी ती निजरेची शाळा बांधली जेवायला आमच्या इथं. कारण ही शाळा आणि हे घर आमच्या आईचं. मग आमची आई काय म्हणायची, अगं ती माझ्या माहेरची माणसं आहेत
मग हं. म्हणायची तुम्ही काय बाबा जेवण आणले, असू द्या काय आणलं असेल ते, मी जे बनवीन ते आपलं तुम्ही खावा, आमच्या वट्टीवर बसून आम्ही सगळीजणं जेवणार. आई काय बनायची सगळ्यात जास्त, म्हणजे आईच्या हातचं काय आवडायचं तुम्हाला? मच्छी, सुकी मच्छी. होय. आई हा. मस्त प्रयत्न केला मी हा. की तिच्यासारखं बनवावं, हा. आत्तापर्यंत आलंय नाही. होय. तुम्हाला सांगते, आम्ही ताल घालायची होती. हा. ताल कळते ना? ताल म्हणजे हेच बांध. हा, हा. अशी दगडाव दगड. हा. मग तेव्हा असं समजा असे ताल बांधायचे असेल हा. किंवा घर शेकरायचं, हा. तेव्हा घर शेकारणीला काय असायचं, पुरणपोळीचं जेवण. बर बर बर. चेक करणाऱ्याला. हा, हा. पुरणपोळी. तेव्हा काही पैसे विषय कोण घेत नव्हतं, हा. भले माणसांना पैसा मिळत नव्हता, हा. पण घर शेकरायचं म्हणलं की पुरणपोळी. बर. मग ती जर कधी बोलली ना जाधव वस्तीतल्या पोरांना, अहो दाजीबा, माझी तेवढी ताल घालायची. अहो येतो वहिनी, कधी घालायची? अमक्या दिवशी. येणार का? माझ्या आईला विचारणार नाही तुम्ही आम्हाला पैसे देणार का जेवण देणार. त्या दिवशी आमची आई मटण बिटण बनवणार, भाकरी, त्या जेवणासाठी लोक यायची बघा. बर. हा, हा. हे अगदी मला आत्ता विशेष वाटतं, आत्ताची लोक अशी करतात का. हे उचलू लाग म्हटलं तरी म्हणणार दे पैसे, पण तेव्हा होतं. त्यातला एक माणूस तर आहे आत्ता. आता आपण आलो ना, ते मंदिराच्या बाजूला चिंचेचं झाड आहे, आता आपण आलो तिथनं. तो माणूस आता 2 वर्ष झाले येत नाही, काय येत नाही माहित नाही. त्या चिंचेच्या झाडापाशी आला ना की तो कुठे येणार, माझ्या बहिणीच्या मुली इकडे येणार. येतो माझ्याकडे नाही येत, म्हणजे बोलतो माझ्यावर, पण कारण त्यांचं गबाळ बिराड हे सगळं तिथं येतं. मग त्या चिंचेच्या झाडापाशी आला की तिथून मला आवाज देणार, कांते करून मोठ्यानं वरडणार, समजायचं यशवंत नाना आले. मग त्या टाइमबाचा ताला धरायला, घर शेकरायला, समजा जर कुठं काय महत्वाचं काम करायचं असेल किंवा आऊत, आता काय म्हणतात मला माहित नाही बाबा, आऊत. हा, मग नांगर असेल, कुळव असेल, मग म्हणणार दाजीबा अहो असं असं माझ्या रानात करायचं, आवडीनं लोक यायची. फक्त कोण, जाधव वस्तीतली. कुठली म्हणजे जाधवाची इथली यायची. आमच्या इथं बघा माहेरात जाधव जास्ती आहेत, शेडगे जास्ती आहेत, बाकी मग आहेत थोडे थोडे आहेत सगळे असं. मग तुम्ही सांगा, आत्ता माझ्या आईनं एवढे कष्ट भोगले, एवढा मार खाल्ला, एवढं काय काय झालं. हां, मग त्या माझ्या आईला कोणीतरी काय बोलले मला राग येणार की नाही सांगा. आईच्या हातचं कधी मार खाल्ला का तुम्ही? हां, ते सांगता सांगता राहिले तुम्हाला. माझी आई जर म्हणलं ना, कांते आज हे 20 पायल्या तांदूळ कांडून झाले पाहिजे, मी येतोपर्यंत तांदूळ तयार. हां बर, तयार केले. संध्याकाळी येऊन ती मापणार. आता एक समजा 20 पायल्या जर भात काढलं तर त्याचे तांदूळ किती झाले पाहिजे? 10 पायल्या. बरोबर. हां, कधी वाढतात कधी कमी होतात. भात जर पोकळ असलं तर तांदूळ कमीच पडणार. हा, मग सगळीच काही एकसारखी नसतात भात घालणारी. म्हणजे आपण विकत आणलं किंवा तिनं ती विकाय आणलेल्याच्या बदली ते भात घेतलेलं असलं, सगळीच काही एकसारखं घालत नाहीत. मग तांदूळ कमी आले समजा, मग मला बसवणार काढला, म्हणणार बस इथं, तांदूळ मापणार. आणि कोळव असं असायचं, आदुली, शेर, मापट, चिपट आणि कोळव. हां, मग भारी भारी तर किती, कोळवभर किंवा चिपटभर तांदूळ कमी येणार. मग ते तांदूळ कमी आले ना, तिच्या तिथं हातात काय पण घाव द्या, लाकूड घाव द्या, तिथं दगड असू द्या, वीट असू द्या किंवा झाडू असू द्या, घेणार तशी कमकन कमराट्यात घालणार. म्हणजे अगदी, आणि रडायचं बी नाही. हां, मारणार. हे तू तांदूळ कुणाला तरी दिलेस
मला म्हणायची, अगं रांड, आपण जर सांभाळून ठेवलं तर परत आपल्या उपयोगी येतं. देतही कशाला कोण. आता मी तुम्हाला काय म्हणलं, जर भात जर व्यवस्थित असलं तर तांदूळ व्यवस्थित होणार, बरोबर का नाही. शेतात गेलं ना, मग कशी सांगणार, मी जाऊन येते, नाही मला जायचं होतं कुठं, घाटूबाई म्हणून कुठं आहे बघा, डोंगरात आहे, पारांब अट्टाळी असं म्हणतात तिकडं. मग माझी आजी आली होती, आजी आईची आई आली होती. तर मी म्हणलं आईला, अगं आई बघ ना, सोनू आजी जाते, भागू आजी जाते, जीजी जाते, म्हणजे म्हाताऱ्या बायका, आणि माझ्या मैत्रिणी पण एक दोघी आहेत, तर मी पण त्यांच्यात घाटायला जाते. बरं म्हणली जा, पण तो जो भेनुंग कुळवलाय, म्हणजे जे वजवलंय, तो सगळा उकरा आणि मग जातो. बरं, मी म्हणलं, मग तिची आई म्हणली, माझ्या आईची आई, चल कांते आपण जाऊया, आणि 1-1:30 वाजेपर्यंत आपल्याला होतं इथे. आम्ही गेलो दोघी जणी. तो भेनू सगळा उकरून आणला, शेंगा बिंगा घरात ठेवल्या. आम्ही येस्तोपर्यंत हिनं भाताचं टाकलं सडायला. हां, मग आम्ही आलो तर टाईम होता, एक अर्धा तास टाईम होता बायका निघायला. मग मी म्हणलं पटापटा, म्हणलं आपलं उभ्यानं, आपली मी लहानपणापासून मला उभ्यानं ते कांडायची सवय होती. मग झालं, म्हातारी आजी आपली चाळाई बसली, ही पाकडाई बसली, मी कांडते. तेवढ्यात बाहेरनं इशारा आला, कांते बायका निघाल्यात. मग मी म्हणलं, या आई, मी घाटायला जाते, निघालेत आहे. अगं कुठं निघालीस म्हणली, मोसाळ घालीन म्हणली डोक्यात. मग माझी आजी उठली, म्हणली हिचं लय वेळा मी बघितलंय, काय हिला आडवीच घालते म्हणली कांते तुझा घाटायला. हा, मग गेले मी घाटायला. ते एक झालं, माझ्या आजीमुळं मला घाटाई बघायला मिळाली. मला कुठलंच म्हणजे असं तुम्ही काय असलं ना, माझी आई पाठवायची नाही. घाटाला म्हणजे काय असं? देवी आहे, आत्ता झाली जत्रा, 8 दिवस झाले. घाटूबाई म्हणजे जत्रेला तुम्हाला जायचं होतं काय? हा, आणि ती कुठं आहे, डोंगरात. हा, मग आता त्याचं सांगते मी. गेले घाटायला. घाटायला गेल्यानंतर तिथं लोक काय म्हणायची, बैलाच्या अंगात येतं तिथं. आपली ह्याला माझ्या मैत्रिणींचं डोकं चालायचं नाही, पण माझं लय डोकं चालायचं. मग आणि त्या देवाला ना राखेलचा म्हणजे बत्ती चालत नाही, राखेलची. मग चुड्या म्हणजे काय, तर गवत, त्याच्यात काट्या, असं लांबच्या लांब असं ते बांधत्यात जागोजाग. मग इकडून 5-6 जणांनी ती चुडी धरायची, इकडून 5-6 जणांनी चुडी धरायची. आणि कमान कसं करतो, असं समजा इथून त्या मंदिरापर्यंत त्या चुड्याच. मग आता तुमच्या खरोखरच अंगात येतंय, चुडी खाईनच जाणार. कारण का, वरून त्या ठिणग्या पडतात, पेटत्या, आणि जो डुप्लिकेट आहे ना तो साईटनं जाणार. आपली तिथं भेजा चालला बघा. मी पोरींला काय बोलले नाही, आम्ही बघायला असं समजा छत्रपतीच पोरी होतो आम्ही तिथं. ते झालं. आता म्हणलं चला ग, कुठं बैलाच्या अंगात येतं ते आपण बघायला जाऊया. गेलो, तिथं गेलो तर दोन्ही साईडला बैलाला नगारं बांधतात. नगारं म्हणजे कळलं का, ढोल असतात मोठे मोठे. हा, दोन्ही बाजूला. बैलाच्या पाठीवरती. हा, बैलाच्या पाठीवर असं ते काय ते टाकतात आणि ते झोळीसारखं करत असतील. हा, तर ते दोन्ही बाजूला. मग आता तुम्ही ते दोन्ही बाजूला तुम्ही जोर जोरात बडवणार, बैल हलणार की नाही. थोडक्यातच आहे का नाही. तो आपल्याला कोणी सांगायची बिंगायची गरज नाही. तो एक किस्सा झाला. आता ह्या पोरींला म्हणलं हे आपल्या नंतर हे बघून गेल्यानंतर सांगायचं. बरं, तिथून गेलो आम्ही एका जुन्या पडक्या मंदिरात. तिथं लोक काय म्हणायची, ह्या मंदिरात पाया पडल्यानंतर चला म्हणायचं नाही. हे मला कधी कळलं,
तिथं आम्ही देवाच्या तिथं गेले हो. ह्या बाकीच्या 5-6 जणी ह्या जमलेल्या आणि त्या म्हणल्या हे कांतीला कोणी सांगू नका त्या मंदिरात गेल्यावर छाला बिला म्हणायचं. हे मी लांबनच ऐकलं. मग पुरी म्हणल्या चला त्या मंदिरात आपण पाया पडायला जाऊया, येताना चला म्हणायचं नाही. मग आता ह्या पुरी घाबरलेल्या, पण त्या हिला कोणी सांगितलंय आणि हिला कुठं माहितीये. आता सगळ्या पाया बिया पडून आम्ही अशी उभी राहिलो बघा. चला पटकन. ज्या पोरी सैरा वैरा जे पळायला जे लागल्या काय तुम्हाला सांगायचं. परत मग बाहेर आल्यावर पोरीने अशा शिव्या घातल्या मला. मी म्हटलं काय झालं. चला म्हटलं तर काय झालं. अगो भूत मागं येतात असं म्हणजे म्हातारी माणसं बोलायची तर हो. आणि आपल्याला काय मेलं तर मेलं असं असायचं तेव्हा. मग त्यांना सांगितलं मी आपल्या मागं भूत आली का. अगं तो देव आहे, आपण पाया पडायला गेलोय ना. चला म्हटलं म्हणून काय ते देव उठून येतील का आपल्या मागं. भरी भूत असेल नाही तर कोण असेल. नाही ग बाया आम्हाला भीती वाटते आता घरी जास्तवर. तुमच्या घरी कळलं तर काय खरं नाही. बरं म्हणलं. मग काय ग म्हणलं बैलाच्या दोन्ही बाजूला ढोल बांधले होते. मग तू म्हणलं जोर जोरात जर त्या लोकांनी बढावलं बैल हलणार की नाही. अगं हो ग आमच्या डोक्यातच नाही आलं ते. बरं ते झालं. चुड्या म्हणलं किती पेटलेल्या होत्या नुसत्या धगी. मग खरे देव त्यातनं किती गेले. अगं कुठं 1-2-3 गेली असतील नाही तर बाकीचे बाहेरनच का गेले ग. म्हणलं ते खरे होते म्हणून ते आतून गेले. बाकीचे होते ते बाकीचे बाहेरनं का गेले. बाजू नाही म्हणून. आणि ज्यांना जायचं होतं ते म्हटलं गेले त्यातूनच. हा आमचा घाटायचा किस्सा. मग शाळेतले काय किस्से आहेत का. शाळा 1 वर्ष तुम्ही गेलता ना. हा 1 वर्ष. 1 वर्षात मी 4थी शाळा झाली. एकाच वर्षात. पण मला त्रास झाला. तू कुठला. माझ्या बहिणीकडून. मुलांचा ना मुलं सांभाळायची ते असू द्या. शिकाय मिळालं नाही तिच्यामुळंच. मग तुम्हाला हे माहिती आहे का सावित्रीबाई माहिती आहे का. फुले आहेत की माहिती. काय केलं आता त्यांनी भरपूर केले की काय नाही केलं त्यांनी. त्यांच्यामुळं तर झालं सगळं. काय झालं आता म्हणा शिक्षण मुलींचं म्हणा कवा शिकतात मुली किंवा कुठं कुठं जाते ते कशामुळे झाले. त्यांनी मस्त त्रास सहन करून घेतला. चिखल फेकून घेतली, शेणं फेकून घेतली, काय काय करून घेतलं. मग त्या मागं हटले का काहीच नाही. त्यांचं त्यांनी चालूच ठेवलं का नाही. खाय प्यायला काय असायचं मग पहिलं घरी खायला. त्या काळात म्हणजे जसं आता त्या काळात मी तुम्हाला सांगते माझ्या टायमाला तर मी लहान असताना पहिली काय म्हणायची भादवा म्हणजे भाद्रपद महिना. भादवा आणि हंडी मडकी गादवा. कारण त्या भाद्रपद महिन्यातच ना माणसांकडं लई खायची हे असायचं म्हणजे परिस्थिती नसायची हो. मग हे मी तुम्हाला सांगितलं ना काळी साळ. ती काळी साळ नाही त्याला बोलायची काळं भात. मग आता हरभरा कसा बघितला ते एका बाजूला हिरवाई एका बाजूला काढायला आलाय. तसंच ते पहिले भात ना मग कुठं कुठं असं काढायला यायचं. मग ते जिथं काढायला आलं असेल ना ते काढून आणायचं. पायानं त्याला मळायचं, भाजायचं तरतरून चांगलं त्याला, भरडायचं जात्यावर, पाकडून काढायचं, परत ते जात्यावर दळायचं आणि त्याच्या भाकरी करायच्या. त्या खायच्या. लग्नाच्या अगोदरचा तो किस्सा सांगते सासूचा. आम्ही गुरं घेऊन असं समजा असं रानात माझी ती नकुशी मैत्रिणी मी आपली ती खास माझ्याबरोबर असायची. आता काय झालं एक जाधवाचाच दगडू नाणा म्हणून होते. तर त्याचं लग्न झालं. मग त्याची आई म्हणजे सासू सुनेला नीट सांभाळायची नाही. मग एक दिवस आम्ही अशी रानात होतो तेव्हा तिला 6 महिन्याची ती गरोदर होती. आता ती गरोदर हे आम्हाला काय कळतंय पण ते नंतर कळलं. मग तिला लय मारली. ती नवऱ्याला म्हणायची तू मला तुझ्या बरोबर घेऊन जा. सासून मारलं. हा नवरा पुढं बायको माग त्याच्या पाठीमाग 1 सासू आणि 2 नंदा तिला धरायला अशा लांब नेलं.
ते नवऱ्यानं काय असं पाठी फिरून पण बघितलं नाही. हं. मग तिला अशी मारली, लाता घातल्या, बुक्या घातल्या त्या तिघीने. का बरं? काय माहित नवऱ्याच्या मागे आली म्हणून. हां. मग परत तिला घरी नेऊन पण लय मारली. हं. आणि जेवायला पण त्या दोघी नंदांमुळं ती जेवायला पण नीट द्यायची नाही. आणि घरानं कुठलं पाटलाच. बरं. असं झाल्यानंतर ती 6 महिन्यानं बघा मेली. होय. जिला विचार करा तुम्ही, ती गरोदर होती, हं. कुठं पण लाता घातल्या, कशी पण तिला मारली. हं. ती 6 महिन्यानं मेली. हं. त्याच्यानंतर दुसरी करून आणली. हं. दुसरी केल्यानंतर मी ह्या लहान पोरांना बहिणीच्या उसाला राखान जायचे. हं. उसाला राखान जायचे कारण गाया बिया यायच्या ना, म्हशी गाया, हां, हां. त्याच्यासाठी. मग ती पण तिच्या उसाला राखाण यायची. हं. सून. हं. मग ते आपली घरातलं सांगायचे, अगं कांते, मला ना घरी ग सासू लय सासूरस करते हं. आणि जेवणाचं असं. हं. मी म्हणायचे, काकू माझ्याकडे भाकरी आहे, तू खा, हं. दोघी मिळून खावा. पण पोरं काय खाणार आहेत. हं. असे करायचं. हा आमचा दररोजचा कार्यक्रम. हं. आता एक दिवस मग ती लईच काय काय किस्से सांगायला लागली. हं. एक दिवस तिच्या सासून एवढं बघा पिवळ्या कलरचं काहीतरी तिला दिलं. हं. दिल्यानंतर आली की हं. आली आणि मला म्हणली, अगं कांते तुला एक गंमत दाखवायची. तर काय ग? हं. म्हणली, हे बघ तुझ्या म्हातारी आईनं, म्हणजे तिच्या सासूला म्हातारी आई म्हणायची मी, हं. तिनं मला हे खायला सांगितलंय. हं. काकू तू खाऊ नको. मी म्हणायचे, हं. अगं तुझ्या पहिल्या सवतीला त्यांनी असं मारले. आता हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं होतं. मग हे तुला मरायसाठी औषध दिलं होतं. आता आम्हाला काय कळतंय, तरी पण मी बोलले, हं. तुझ्या बाजूला तुझी बहीण राहायला आहे, हं. हे तू तसंच ठेव. हां. आणि तिला सांग माझा नवरा आला ना की हे काय हे ते नक्की बघायला. हां. आणि बहिणीबरोबर बी बोलायला हे नाही, म्हणजे मुबा नाही. हां. म्हटलं गपचीप इकडं तिकडं जाताना सासू नसल्यावर दे. हां. मग परत मग केलं तिनं तसं. मी म्हटलं तुला मरायसाठीच हे औषध दिलं हे 100%. हां. मग मला म्हणली, अगं चंडाळणी, तू एवढी लहान असून तुला सगळं कळतंय, मलाच का ग कळाना. हां. हां. ते म्हटलं असू दे काय बी. हं. झालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी मला म्हणली, अगं मला सासूनं विचारलं, हं. तू ते खाल्लंस का? मी सांगितलं हो खाल्लं. हां. तिनं सांगितलं नाही की खाल्लं नाही म्हणून. हां. बरं म्हणलं, असं तू मला इचरत जा. तिला मी सांगायची. हं. म्हणायचे, काकू तुझ्या वावरातला ऊस खात जाऊ नको, तुला किती पाहिजे आमच्या वावरातला ऊस खात जा. हां. त्यांचा ऊस स्वतः लाल, हां. हा ना आमचा ह्यो आता ऊस असतोय का हां, तो. हां. ती चौट्या बघायची हां. शेताभोवतनं फिरून, हां. हिनं ऊस खाल्लाय का म्हणून. हां. लय छिज होतंय. मग एक दिवस काय केलं, हां. काकू एक म्हणलं आयडिया कर. हां. तू काय कर, एक दिवस तू जाऊच नकोस लवकर. हां. मी पण म्हणलं कूपीतनं बाहेर पडत नाही. हां. आमची कोप असायची अशी टेकावर. हां. बरं म्हणली, एवढं तुझं ऐकते, काय करायचं ग? हं. म्हणलं तू एक लाकडाची मुळी काढ हं. आणि म्हणलं बघ ती येतेच, म्हणलं बघ शिव्या देत तुला अंधार पडत आल्यावर. हं. अगं म्हणली, ती कुठली येते, ती घरी गेल्यावरच मला मारल, तू बघ म्हटलं. हं. मग मी काय केलं, तिनं मोळी उचलून ती निघाली हं. की कोप अशी फाडली मी हं. अशी, आणि इकडून अशी ती जाणार, म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे हां. ना. हां. तोपर्यंत शिव्या देत सासू आली. बरं. हां. आल्यानंतर ते शेतात तिला ना त्या मुळी सकट हलवली. बरं. मी आयडिया तिला काय सांगितली, तिनं हलवली ना मुळी टाकायची आणि सरळ तिचं नरड दाबायचं. बरं. हां. मग मला म्हणली, अगं पण मग मला ती जिवंत ठेवणार ना. आणि म्हणलं ती बघ वरडत गेली घरात, गावात तिनं डोकं आपटून सांगू दे की माझ्या सुनेनं माझं नरडं आवळलं, हां. कुणी सुद्धा खरं धरणार नाही, हां. कारण ही खटेळच तसली होती. हां. हां. मग झालं तिचं, मी बघते की त्या ह्याच्यातनं काय चाललंय ते. हलवलं हिनं मुळी फिकली, जे नरडं जे दाबलं म्हणता हां. दोन्ही हाताने हां. चांगलंच. हां. तशीच जे म्हातारी जे वरडत जे गावात पळत. मग परत ती लांब दिसानाशी झाल्यावर म्हटलं, काकू तू जाता मुळी उचलून, मी येते असते. हां. मला म्हणली, घरी गेल्यावर काय होणार नाही ना. हां. काही होत नाही म्हटलं, हं. हिचं कुणीच ऐकणार नाही, तुमच्या घरातले बी कोण खरं धरणार नाही. हां. गेली, हां. काही झालं नाही बघा. हां.
तिनं सांगितलं पण कुणी कारण म्हातारीच खाट्याळ होती, म्हणजे त्याची चांगली खोडच मोडली म्हणायचं. खोडच मोडली. हा. मग अशी बघा माझी, आणि हे बघा मी तुम्हाला सांगते, दिवस मावळायला चाललाय, मला कुठली अक्कल येत होती हा. आणि कुठलं हे माझं मलाच ते माहित काय नव्हतं. होतं पिवळं दिलं तर ते काय होतं नेमकं? ते मला अजूनपर्यंत कोडच सुटलं नाही हा. काय होतं. हम्म. पण ते तुम्ही म्हणाल खायला होतं, हे नाही, हम्म. अजिबात नाही. हा. ते कसलं. आणि तिनं काय सांगितलं, हा. ती म्हणली असती मग हिथंच खा किंवा घरात खा. हा. ती काय म्हणली, नदीला गेलीस ना हा. ऊस राखायला, हा. की तिथं तू बांधाव बसून खायचं. पण तिला माहित नव्हतं ही कार्टी पण इकडं आहे म्हणजे मी. हा. आणि दुसरी गोष्ट, हम्म. ते झालं, तिनं खाल्लं नाही, तिचं चांगलं झालं. मी जवळजवळ 20-25 वर्षानं तिला भेटले, मला तिनं मिठी मारली. मी निजऱ्याला गेले तेव्हा म्हणली, अगं कांते तुला अक्कल तेव्हा होती पण मलाच अक्कल नव्हती, आणि तुला कसली अक्कल आली. म्हणजे हे उगाच दाच करायचे, सासरवाड करायचे, सासू उगाच करायच्या. उगच मारणार, लाथा घालणार, दोघी नंदा आणि ती उगच. कोण त्यांच्या भांडणामध्ये पडणार, कोणच नाही. तेवढ्या तिथं बघा अजून 2 सासवा होत्या, म्हणजे 3 जावा. 3 जावातली एकच सासू खाट्याळ होती. या दोघी होत्या त्या चांगल्या होत्या. कारण उड्या मारत तिथं आम्ही जायचो ना, त्या पुरी पण तिथं असायच्या, पण त्यांची एवढी मैत्री नसायची, पण जायचं उड्या मारत. आईच्या मागं कधी जायचं उड्या मारत. पण ही एवढी बघा खाट्याळ होती, अगदी अति खाट्याळ. मग तुमच्या मैत्रिणीच्या आता जशी पार्टी करतो तसं असंच काय काय? नाही, हे मग काय करायचं, एक खेकड गावली ना, खेकड माहिती आहे का? हा, एक खेकड गावली ना, त्याचं एवढं कालवण. पण लय मजा तेव्हा. तेव्हा लय मजा की कोण बनवत होते? आम्हीच. मग ते बनवायचं, भाकरी आणायच्या परतिकीनं, 2-2 1-1 भाकरी आणाय. पण जेवण माझ्या तिथंच तुमच्या घरी बनवायचं? हा, माझी आई काय बोलायची नाही. खेकडा कुठनं पकडून आणायचं ते? खेकडा वड्यातनं, नदीतनं. एकच आणायचा का? एक गावला तेवढेच बनवायचं, 2 गावले तेवढेच बनवायचं. मासे आणले, मग ते मासे किती पण गाव, एवढं गाव, 4-5 जणींचं कालवण एवढं टोपभर. मग तुम्ही तेल आणणार, मी तेल आणणार, दुसरी कांदा आणणार, कुणी चटणी आणणार, बनवायचं मस्त मध्ये खायचं. तेव्हा म्हणजे असं हे नसायचं. एकदा तर आम्ही काय केलं, 5-6 जणी कशाला डोंबल्याला, तेव्हा म्हणजे एवढा अंदाज आहे म्हटलं, चिपट परतिकीनं चण्याची डाळ आणायची. आता 5-6 जणी चिपट डाळ म्हणलं तरी जवळजवळ 2-3 किलो झाली. बरोबर. आता ह्यो अंदाज कुणाला आहे, तांदूळ तेवढेच झाले. मग आम्ही काय केलं, ती डाळ शिजावली पुरीनीच. 2 किलो? हा, 2 किलो काय असेल? हो. आणि पोळ्या बिळ्या आम्हीच, कशा काही ना. आम्ही जेवलो, ढीग राहिला पोळ्यांचा. आता काय करायचं, मग म्हटलं परतिकीने घरी सांगायचं, बाबा आम्ही बनवलं होतं असं. मग परतिकीनं जवळजवळ 9-10 पोळ्या नेल्या. त्याच्यात आमच्यामध्ये बनवायला एक नकुशी म्हणून होती, ती पोळ्या बिळ्या छान बनवायची. मग म्हटलं, अगं एकीला तरी अक्कल पाहिजे होती. मी म्हणले चिपट तर तुम्ही कुणीतरी सांगाय पाहिजे होतं. अगं लय कशाला, बारकी वाटी तांदूळ घेतले असते, बस झाले असते हे डाळ. आता चिपट आपण घरात एक समजा 2-4 माणसं असली तर चिपटभर डाळ भरपूर होती. आता हे कुणाला माहिती. पण काय त्यातून काय चुकी झाली ना, तर ते भले गुंडाळून गुरांना घालायचं, घरात सांगायचं नाही. घरात सांगितलं, रघुवीर जादूगार आला होता मेढ्याला. मग अशाच म्हाताऱ्या बायका निघाल्या, ज्या मगाशी मी सांगितले त्याच. मला म्हणले, काय नाही कांते, तुझी आई कुठं पाठवत नाही. 10 दिवसाचा बाजार असतो बघा शिमग्याच्या महिन्यात आमच्या तिकडं. रघुवीर ऐकून तुम्हाला माहिती असं, रघुवीर जादूगार. रघुवीर जादूगार तो नाही आता. मग त्या बायका म्हणल्या, कांते तुझी आई तुला कुठंच पाठवत नाही, तर आपण रघुवीर जादूगार बघायला जाऊया. मग मी म्हटलं, आई अगं ती सोनू आजी म्हणते रघुवीर जादूगार बघायला मेढ्याला जाऊया. अगं म्हणली, चाकी मग पण हे भात काढून झाल्याशिवाय नाही. बरं
भात कांडलं बघा हा, जास्तोपर्यंत. हा, आता निघाले येऊन मला सांगितलं असं, पहिलं कसं होतं घड्याळ नाही, हा, मग वत्त्या म्हणायची. तर वत्त्या म्हणजे काय, तर ही उन्हाची सावली हम्म, वत्त्या. मग वत्त्या बघ अशा अशा शाळेच्या तिथं आल्या ना हम्म, की मग तू निघ हम्म. बाहेर जाऊन बघ, अगं बाया वत्त्या तर बरोबर आल्या. हम्म. मग मी हे घर, ही वट्टी, हम्म, खाली पडवी, हम्म, मग त्या पडवीत मी खांबापाशी अशी उभी राहिली. हम्म. अगं आई, मला तू रघुवीर जादूगार बघायला लावतेस ना, तेच पाठ होता. पहिले पाठ कसले असायचे, अजून तुम्हाला कुठं कुठं बघायला मिळत असतील. तो पाठ धरला हा. आणि जिथं मी उभी राहिली होती हा, तिथं तिनं तो पाठ फिरकवला. हा. फिरकावल्याबरोबर मी खाली बसले. हम्म. त्या पाटाचे 2 तुकडे झाले. रघुवीर बी गेला आणि सगळंच गेलं. मग माझ्या आईनं हा, फक्त मला हं. खाण्यापिण्याचे माझे लाड केले. हं. भलं काय पण असू द्या, हम्म, चटणी भाकरी, एक भाकरी असू द्या, भाजी एवढी असू द्या, पण मी स्वतः भाजीपाला भरपूर खाल्लाय, हम्म. फळं भरपूर खाल्लेत. म्हणजे ज्या टायमाला आपण खाल्ली पाहिजे त्या टायमाला रानमेवा पाहिजे एवढा खाल्लाय. हम्म. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं ना, हं. करवंदीचे डिरे, म्हाळुंगीचं डिरं, किच्चन म्हणून एक असतं, त्या झाडाचं नाव किच्चन. बर ते झाड कसलं असतं, आपटेच्या झाडासारखं, बर बर बर. हा. त्याची पानं खाल्लेत. म्हणजे असं जे बाहेरचं झाडपाला म्हण, हे भाजीपाला काय असेल तो भरपूर खाल्लाय. फळं ज्या टायमाला खायची, कच्ची खाऊ नाही तर पिकलेली खाऊ, हं. भरपूर खाल्लेत. मला अजून लोक म्हणतात, ही आहे तशीच अजून दिसते, ही काम करायचं ते अजून तशीच करते. आणि हे खरं आहे, हं. देवानं मला चांगलं ठेवलंय. देवानं नाही, निसर्गानं. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगते, हा. मी कधी कुणावर जळत नाही. हम्म, तुम्हाला सांगते, सूर्य मावळायला गेलाय, हम्म, कधी कुणावर जळत नाही. हम्म. हे त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडं का नाही. मला अजून एक सांग, रानभाज्या काय होत्या? रानभाज्या आता ही रेग्युलर जर भाजी बघतो आपण, मेथी, शेपू वगैरे ऐका. असलं बघतो, पण आता- रानातल्या भाज्या काय होत्या? ऐका, हं. सक्रूबाची भाजी हं. म्हणजेच काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आत्ता बोलतात त्या सक्रूबाच्या भाजीला सांगितलं की मी काहीतरी, ती सक्रूबाची भाजी एक, बर. शेंडवलाची भाजी एक, हा. तुम्हाला सांगते सक्रूबा, शेंडवल, काय ती केस कुरडू, हा. ही रानभाजीच. शेंडवल, केस कुरडू, तुम्हाला सांगते बरका, हं. बरकेची भाजी, आणि तुम्हाला सांगते उडदाची भाजी. त्या हा. टायमाला हा. आम्ही करायचो ते तुम्हाला सांगतो. हा. उडदाची कवळी कवळी पानं आणायची, चवळीच्या ह्याचं कवळी कवळी पानं आणायची, हा. त्याची भाजी. हं. पण जास्तीत जास्त आमच्या खाण्यात म्हणजे हं. बहारांगा, तुम्हाला म्हणले ना मगाशी, सक्रूबाचीच भाजीला बहारांगा म्हणतात. हं. मग अजूनपर्यंत तुम्हाला सांगते, मी जर गावाकडे गेले ना, हं. मी तिकटीला पैसे जाऊ द्या, काही होऊ द्या, मला एवढी भाजी मिळू द्या, माझी वाट खर्ची 500 रुपये जाऊ द्या, पण मी ती भाजी खायसाठी जाते. आता थोडक्यात एक आमच्या खेळावरनं सांगते तुम्हाला. हा. मी गवर गणपतीत खेळामध्ये 1 नंबर, हं. सगळ्या खेळामध्ये मी 1च नंबर होते. हं. पण हे झिम्मा फुगडे आमच्याकडे खेळतात, हा. त्याच्यात 1 नंबर. हं. मग एकदा काय झालं, एक बाई, नाही मी म्हणलं, अगं मावशे, हं. मी आता आमच्या तिकडं कसं खेळता खेळता सोंग काढणार, हं. काय काय नाटकं आपली संध्याकाळची. हं. मग मी म्हटलं, मावशी मी तुला जर घाबरवलं तर तू घाबरशील का? अगं ये म्हणली, आलीस मग मोठी मला घाबरवणारी, मी घाबरणारच नाही. बरं. मग एक दिवस काय केलं मी, हं. सगळ्या माझ्या मैत्रिणी खेळायला गेल्या, हं. मी गेले नाही. हं. एका मैत्रिणीला मी सांगितलं, तू फक्त माझा मेकअप कराय थांब. हं. मग काय केलं, आमच्या तिकडं बघा गवर गणपतीला एक दवणी म्हणून झाड असतं, मोठी मोठी बेटं असतात. मग त्याच्यात आम्ही काय करतो, दवणी मोडायची वरचा शेंडा आणि त्याच्यात खालून एक काठी घालायची, मग ते त्याच्या आतून निघतं, त्याला आम्ही कडं बोलतो. बर. मग ती कडी गवर गणपतीत आम्ही असे बनवणार बघा. हं. मग मी काय केलं, एक कडं मोडलं हं. आणि तवा घेतला. तुम्हाला तर माहिती आहे चुलीवले तवे कसे असतात.
मग असं जे तोंडाला जे काळं लावलं मी हम्म. हिशोबाच्या बाहेर, तोंडाला लावलं, कानाला लावलं, इकडून लावलं, हातांना लावलं आणि एक मोठा टिळा लावला डोक्याला आणि साडी नेसली हिरवी, हिरवी साडी नेसली, त्या कड्याचे दात केले असे मोठे आणि विचित्र अगदी. आणि माझे पहिले केस ना कुरळे होते, कुरळे असे, म्हणजे जर अजून पण होत्यात. मी आता तेल आणि पाणी लावल्यामुळं ते बसले. असे जर पिंजरवले ना तर लई पिंजरते, असे केस पिंजरवले. आता मोकळी सोडायला माझी लांब केस नव्हतीच. आणि किरसुनी घेतली हातात, किरसुनी म्हणजे झाडू. यांचा खेळ रंगात आला, असा रंगात आला ना जिम्मा फुगड्या की हिशोबाच्या बाहेर. आणि अशी जी ओरडत, माझी मैत्रीण होती, तिला म्हटलं होतं ह्यांच्यातनी जमा हो. अशी जी ओरडत मी पळाले त्यांच्या त्या फेरात आणि जाऊन धरली तिलाच. मग अशी मी तिला जे घाबरवली, अशी घाबरवली अक्षरशः तिनं साडीमध्ये लघवी गेली. पण कोण आहे काय आहे लास्टपर्यंत सांगितलं नाही. खेळ संपला आणि परत मी दडून बसले. मी म्हणलं बघ मावशी ही कांती आहे, मेलीस म्हणली. माझा जीव बिव गेला असता तर मग काय झालं असतं, गेला असता तर तू मला जिद्द का केलीस. आणि माझी सवय एक असायची, तुम्ही म्हणलात ना हे करायचं नाही, 100% मी करणार.